नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे। राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झालेली आहे। आता 4 महिन्यानंतर लगेच मुख्य परीक्षा आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचे स्कोर ज्यांचे चांगले आलेले आहेत किंवा ज्यांना वाटतंय की आपण इझिली ही एक्झाम क्रॅक करू शकतो, म्हणजे किंवा त्यांना असं वाटत असेल की बाबा आज नाही उद्या आपल्याला राज्यसेवा करायचीच आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काही कंबाईनवर शिफ्ट व्हायचं नाही आहे, त्याच्यामुळे आता आपल्याकडे चान्स आहे सिलेक्शन हो मेन्ससाठी न हो मेन्स ह्या 4 महिन्यामध्ये मी चांगली करून घेतो, अशा सगळ्यांना वाटते आहे की बाबा नाही ह्या मेन्सपर्यंत 4 महिन्यात माझा सगळा अभ्यास झाला पाहिजे इन्क्लुडिंग ऑप्शनल। सो त्याच्यासाठी म्हणून मी आजचं हे लेक्चर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की या 4 महिन्यात अशी कोणत्या पद्धतीनं तयारी केली पाहिजे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे प्रिपरेशन करताना, जेणेकरून आपलं सिलेक्शन 100% झालं पाहिजे येणाऱ्या कालखंडामध्ये, बरोबर। सो त्याच्यासाठी मी नियोजन घेऊन आलेलो आहे। आता नियोजन तर मी तुम्हाला सांगणारच आहे, म्हणजे ते तर एक निमित्त आहे, म्हणजे काहीतरी आपल्याला काहीतरी तयारी कशी करावी किंवा हे काहीतरी हेडिंग द्यावं लागतं आहे। सो यामध्ये महत्त्वाचं आहे, हेडिंगला धरून आपण तर बोलणारच आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे, पण काही माहिती मला तुम्हाला कन्वे करायची आहे, जेणेकरून MPSC राज्यसेवेबद्दल तुमच्या मनात समज किंवा गैरसमज असतील, काही पण असू शकतात, समज असू शकतात, गैरसमज असू शकतात। आपण त्याला सत्य कथ्य मिथ्य म्हणतो, म्हणजे सत्य म्हणजे हेच असंच आहे आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे। मिथ्य ज्याला म्हणतो आपण, मिथ्य म्हणजे हे मिथ आहे की असं आहे म्हणून, म्हणजे बाबा याच्यात काही म्हणजे याच्यामध्ये काही आपल्याला म्हणता येईल की हे म्हटल्या जाते फक्त, पण ह्याला काही अर्थ नाही आहे, बरोबर। आपण म्हणू शकतो सत्य कथ्य मिथ्य। कथ्य म्हणजे काय, असं म्हटल्या जाते बाबा, बरोबर, आणि असा समज आहे, मिथ्य म्हणजे असा समज आहे। तर ह्या तिन्ही गोष्टींवर आपण भर देणार आहे की काय सत्य आहे, काय मिथ्य आहे आणि काय कथ्य आहे। सो याबद्दल आपल्याला चर्चा करायची आजच्या लेक्चरमध्ये। बघा, मी तुम्हाला पहिले बेसिकली समजावून सांगतो। पहा, पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये पूर्वपरीक्षा होण्याच्या आधी अनेक जणांनी याबद्दल अनेक मतं व्यक्त केली की नाही आता नवीन पॅटर्ननुसार एक्झाम होणार आहे म्हटल्यानंतर प्रिलिमचाही पॅटर्न चेंज होणार आहे आणि प्रिलिमचा पॅटर्न चेंज होऊन त्याच्यामध्ये यावेळेस एन्व्हायरमेंटचं महत्त्व वाढणार आहे। 5 क्वेश्चन नसतील, जास्त क्वेश्चन्स राहतील एन्व्हायरमेंटचे। काहींचं असं म्हणणं होतं की CSATचा पेपर हा एक्सेसिव्हली हार्ड येईल, तुम्हाला सोडवताच येणार नाही, त्याच्यामुळे CSATची खूप तयारी केली पाहिजे, अशी प्रिजुडाईश होते सारे मार्केटमध्ये। सो मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की असं काहीच होणार नाही आहे। प्रिलिमचा पॅटर्न हा तसूभरही त्या ठिकाणी चेंज होणार नाही आहे। त्याचे दोन कारणं आहे। एक तर म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचं की बाबा MPSCनं मेन्समध्ये बदल केलेले आहे, प्रीमध्ये तसंही बदल करण्याची MPSCची इच्छाशक्ती नाही आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इच्छाशक्ती झाली जरी की नाही आम्ही प्रिलिम पण UPSC सारखे करतो, त्याच्यासारखे क्वेश्चन सेट करतो, सो ते करण्यासाठी लागणारा इंटेलेक्च्युअल स्टाफ, बरोबर, त्याची असणारी कमतरता, बरोबर। सो त्याच्यामुळं जोपर्यंत आता हे लेक्चर आयोगापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तरी आयोगाचा पॅटर्न चेंज होईल बाबा प्रिलिमच्या बाबतीमध्ये, असं मला तितकंसं म्हणजे तसं मला वाटत नाही। भविष्यात होऊ शकते की बाबा प्रत्येक वेळी CSATचा पेपर सोपा निघाल्यामुळं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण मेन्स देणाऱ्या वाढलेलं आहे, इझिली क्वालिफाय करतायत। शेवटी म्हणजे असं समजून चला एक पॅटर्न 10 वर्ष राहतो किंवा 12 वर्ष राहतो, तर 7-8 वर्ष झाल्यानंतर कदाचित आयोगाने असं जर केलं तर आयोग करू शकते CSATमध्ये बदल। सो जसं आपण गेसिंग केलं होतं की बाबा UPSC प्रमाणे हा राज्यसेवेचा पेपर निघणार नाही, बरोबर, अनेक जण म्हणत होते निघणार, बरोबर, UPSC, आणि काही जणांचं तर ते असते, त्यांना कारणच पाहिजे असते अभ्यास न करण्यासाठी की राज्यसेवा आता UPSC सारखी होणार आहे आणि त्यात UPSCचे सगळे पोरं पास होणार आहे। मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो की UPSCचे पोरं जे आहे, जे कोर अभ्यास करतात, दिल्लीला जाऊन केलेलं आहे प्रिपरेशन किंवा पुण्यात राहून केलेलं आहे किंवा महाराष्ट्रात कुठे राहून केलेलं आहे प्रिपरेशन, आणि ते आता राज्यसेवेचा पेपर देतील तर त्यांना अडथळ्यांचं प्रमाण जास्त आहे। का बरं जास्त आहे अडथळ्यांचं प्रमाण? कारण विज्ञान, आणि त्यांना यावर्षी विज्ञानच अवघड गेलेलं आहे, म्हणजे UPSCच्या पोरांचं विज्ञान फार वीक असते आणि जो पॅटर्न आहे प्रश्न विचारण्याचा राज्यसेवेचा आणि UPSCचा याच्यामध्ये जमीन आसमानची तफावत आहे। सो त्याच्यामुळे ते लोक इकडे फिल्ट्रेट होतील प्रिलिम्समध्ये याच्या शक्यता कमी आहे असं मी म्हटलं होतं, आलं लक्षात? काही होतील, म्हणजे त्यांना तर चॅलेंजच नसते, मग त्यांना UPSC द्यायला लावा, एखादी MPPSC द्यायला लावा की MPSC द्यायला लावा, ते तशी पास होतात। माझे 3 मित्र आहेत म्हणजे की त्यांनी ॲट अ टाइम राज्यसेवेतून आणि UPSCतून पोस्ट काढलेली आहे। राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आणि UPSC वर्णनात्मक पॅटर्न किंवा रायटिंग पॅटर्न, दोन्ही पॅटर्ननी पोस्ट काढलेले आहे। मग ते एक्सेप्शन आपण सोडून देऊ, पण जो मेजर चंक होता UPSCतला तो काही राज्यसेवेत इन्फिल्ट्रेट होईल असं अनेकांना वाटत होतं। काहींना भीती होती आणि काहींना अभ्यास करायचा नव्हता हे कारण देऊन त्यांना
कंबाईनकडे शिफ्ट व्हायचं होतं, सो ते शिफ्ट होऊन मोकळे झाले. तसं मुख्य परीक्षेबद्दल पण गैरसमज आहे अनेकांच्या मनामध्ये, तर मला त्याच्यावरती प्रकाश टाकायचा आहे. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुमची जी क्लॅरिटी आहे एक्झामबद्दल, म्हणजे जे आपण म्हणतो संशयाचे धुकं साचलेले आहेत मधात, 4 महिन्याचा हे जे तुमचा गॅप आहे, तुम्ही आणि परीक्षा याच्या महिन्यात यांच्या मधामध्ये 4 महिन्याचे जे टप्पे आहे, याच्यामध्ये जे धुकं आलेले आहे, हे धुकं क्लिअर होऊन जातील एकदम, आणि आपल्याला आपलं टार्गेट मेन्सचं जे आहे सो ते स्पष्ट दिसायला लागेल. सो त्याच्यामुळं आपण त्याच्यावरती भाष्य करायला सुरुवात करू. मी काही पॉईंट्स आणलेले आहेत त्याच्यामध्ये, सो ते पॉईंट्स म्हणजे काही सुटलं नाही पाहिजे, आणि त्या एका पॉईंटला मी धरून तुमच्याशी बोलणार आहे. आता बघा, UPSCमध्ये आणि MPSCमध्ये मेजर डिफरन्स काय आहे, तर मी जेव्हा प्रिपरेशनला सुरुवात केली तेव्हा नुकताच जुना पॅटर्न गेलेला होता, बरोबर. जुनाही पॅटर्न तुम्ही पाहिला, आणि तेव्हाचा जुना UPSCचा पॅटर्न तर रायटिंग होता, आणि MPSCचा पण रायटिंग होता 2012च्या आधी, बरोबर. सो 2012च्या आधी MPSC पण रायटिंग होती, पण UPSCचे प्रश्न विचारण्याची शैली आणि MPSCची प्रश्न विचारण्याची शैली ह्या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक होता. जमीन आसमानचा फरक होता म्हणजे काय, UPSC त्या काळाला धरून तेव्हा इंटेलेक्च्युअल होती, पण MPSC बिलकुल नव्हती. म्हणजे गोष्ट अशी होती की UPSC जे आहे ते प्रश्न ट्विस्ट करून विचारायची. MPSC तुम्हाला असं सरळ कधीच खायला देत नाही, तुम्हाला ते असं वाकडं करून खाऊ घालतात. म्हणजे प्रश्न टाकताना ते फिरवून टाकतात, म्हणजे आणि त्यांचं जे प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशनवर त्यांचा जास्त भर असतो. ते जनरलाइज प्रश्न विचारत नाही. म्हणजे ते डायरेक्ट पण विचारू शकतात की बाबा AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, त्याच्यात इथिकल इश्यूज काय आहे, डायरेक्ट पण विचारू शकतात. किंवा एखादी रोबोटिक्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याच्यामध्ये GS4मध्ये डायरेक्ट ते विचारू शकतात की बाबा याच्यामध्ये काय तुमचे नैतिक समस्या त्या ठिकाणी दडल्या आहेत. ते असं नाही विचारणार तुम्हाला, ते काहीतरी आडेवेडे घेतील याच्या बाबतीमध्ये, आणि मग त्याच्यावरती तुम्ही भाष्य करा. सो एक तर ते काय करतात, म्हणजे एखाद्या टॉपिकमधल्या सब टॉपिकमध्ये पण मायक्रो लेवलला जाऊन प्रश्न विचारतात, नंबर 1, आणि ते सरळ विचारत नाही, तुम्हाला आडेवेडे करून विचारतात. MPSCचं तसं बिलकुल नसते. MPSC साधी सोपी भोळी परीक्षा आहे. सो ते तुम्हाला डायरेक्ट देतील, तुम्हाला डायरेक्ट उत्तरं लिहायचे आहे आणि फुल मार्क त्या ठिकाणी मिळवायचे आणि पास होऊन जायचं आहे. म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं प्रिलिम्स आणि मेन्सच्या बाबतीमध्ये. आता आपण मेन्सच्या बाबतीत बोलू, प्रिलिम्सच्या बाबतीत नाही बोलू, होऊन गेलेली आहे ती. सो मेन्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर UPSC जर 100 असेल, आलं लक्षामध्ये, तर MPSC ही कुठेतरी 50-60च आहे, आलं लक्षात. सो त्याच्यामुळे MPSCत तुम्हाला असे प्रश्न वाढून मिळतील, आलं लक्षात. म्हणजे असं कधी होणार नाही की बाबा UPSC एवढा सोपा प्रश्न विचारेल की पॉलिटीमध्ये 42 आणि 44व्या घटना दुरुस्तीत फरक लिहा, पण MPSC विचारू शकते तुम्हाला, आलं लक्षात. स्ट्रेट फॉरवर्ड विचारू शकते तुम्हाला. किंवा UPSC असं स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न तुम्हाला सहसा विचारणार नाही, पण MPSC तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न देतील. प्रश्नाचे 2 प्रकार पडत असतात, स्टॅटिक आणि डायनामिक. स्टॅटिक म्हणजे काय, तुमच्या सिलेबसमधून ॲज इट इज त्यांनी प्रश्न विचारला. म्हणजे समजा तुमच्या सिलेबसमध्ये एखादा टॉपिक दिलेला आहे, त्यातून जच्चा तसा प्रश्न विचारला त्यांनी, सो याला स्टॅटिक डेटावर प्रश्न म्हणतात. आणि डायनॅमिक म्हणजे त्याला करंटशी रिलेट करून विचारणे, त्याला डायनॅमिक म्हणतात. म्हणजे सरळ सरळ, आता जसं हरप्पन सिव्हिलायझेशन, आता तुम्ही म्हणाल सर जे इतिहास आहे त्याच्यात तर करंट अफेअर कधीच असू शकत नाही, पण UPSC पहा किती हे आहे, त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअली प्रश्न विचारते की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये ज्या गोष्टी होत्या सो त्या आज कशा इम्प्लिमेंटेबल आहे, तुम्हाला वाटते का, नाही असं डायरेक्ट नाही विचार, तुम्हाला वाटते का ते इम्प्लिमेंटेबल आहे आज म्हणून, असेल तर त्याला जस्टिफाय करा. आणि तुम्हाला वाटत झालं नाही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आणि आज याच्यामध्ये कुठेही अर्थार्थी संबंध नाही, त्याचे कारण हे आहे असं विचारते. परंतु MPSC काय विचारेल तुम्हाला डायरेक्ट इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवर, त्याला ट्विस्ट बिलकुल करणार नाही, आलं लक्षात. म्हणून लक्षात घ्या, UPSC मधले क्वेश्चन हे करंटला धरून 70% डायनॅमिक असतात. म्हणून ते जे IAS लोक सिलेक्ट होतात, IPS असतात, ते खरे इंटेलेक्च्युअल असतात. का बरं इंटेलेक्च्युअल असतात, कारण त्यांना स्टॅटिक डेटावरती क्वेश्चन विचारला जात नाही, त्या डेटाला धरून तुम्हाला डेटा जनरेट करावा लागतो, आलं लक्षात. म्हणजे विचारलेले प्रश्न UPSC मध्ये ॲनालायटिकल असतात, तिथं तुम्हाला ॲनालिसिस करावं लागते. MPSCत मात्र तसं नसते. सो MPSC मध्ये तुम्हाला डेटा घोकायचा आहे, ओकायचा आहे, घोकायचा आहे, ओकायचा आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की MPSCचं गणित जे आहे ते अत्यंत सोपं आहे, आलं लक्षामध्ये, बिलकुल अवघड नाही आहे. त्याच्यामुळे ते माइंडमधूनच काढून टाका. सो UPSCच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर स्टॅटिक डेटावरती क्वेश्चन येतात, स्टॅटिक डेटावर पण क्वेश्चन येतात. जसं आयोगाने डायरेक्ट फिनान्शियल इमर्जन्सीवर क्वेश्चन विचारलेला आहे पॉलिटीमध्ये, डायरेक्ट फिनान्शियल इमर्जन्सी तुम्हाला लिहायचं होतं त्याच्यावरती माहिती.
त्याच्यानंतर काही काही गोष्टी अशा आहे जसं हॅपीनेसशी रिलेटेड आहे, इथिक्समध्ये डायरेक्ट विचारलेलं आहे, किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्स कॉर्पोरेट इथिक्सबद्दल विचारलेलं, डायरेक्ट विचारलेलं आहे तुम्हाला, बरोबर. सो डायरेक्ट क्वेश्चन पण आले, म्हणजे स्टॅटिक डेटावरती 30% क्वेश्चन येतात, डायनामिक डेटावरती 70% त्या ठिकाणी क्वेश्चन असतात. पण एमपीएससीत एक्झॅक्टली उलट असते त्याच्या. सो एमपीएससी तुम्हाला स्टॅटिक डेटावरती 70% क्वेश्चन विचारणार आहे आणि डायनामिक डेटावरती 30% क्वेश्चन विचारणार आहे. आणि ह्या डायनामिक डेटासाठीच तुम्हाला करंट अफेअर्सचं काय असणार आहे, महत्त्व असणार आहे. म्हणजे करंट अफेअरला महत्त्व आहे याबद्दल दुमत नाही आहे, तुम्ही ते असं म्हणत नाही करंट अफेअर महत्त्वाचं नाही आहे. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जर यूपीएससी सारखा पूर्ण वेळ करंट अफेअरला, म्हणजे मी हे सगळं का बरं सांगतोय, तुमचा वेळ चुकीच्या ठिकाणी तुमची एनर्जी वेस्ट नाही गेली पाहिजे. 4 महिन्यात लक्षात घ्या तुम्हाला एनर्जी सेव्ह करायची आहे, एनर्जी वाया नाही गेली पाहिजे आपली. म्हणून तुम्हाला एनर्जी कुठं फोकस करायची आहे, कारण सगळेच जणांच्या डोक्यात यूपीएससी सारखी एमपीएससीची तयारी करतो, नाही, ही चूक करू नका. येतं लक्षात, तुम्ही जर दिवसातले यूपीएससी प्रमाणे 6-6, 7-7 तास जर करंट अफेअरला द्यायला लागले आणि तुम्ही स्टॅटिक डेटाकडे दुर्लक्ष केलं तर तुमची एमपीएससी मध्ये नक्की फसगत होणार. म्हणजे सो त्याच्यामुळे असं नाही झालं पाहिजे. सो चालू घडामोडीला महत्त्व आहे पण ते मर्यादित आहे, आलं लक्षामध्ये. सो चालू घडामोडीशी रिलेटेड आता आपल्या अकॅडमीचं पण वेगवेगळ्या अकॅडमीजचे बुक्स आलेले आहेत मार्केटमध्ये. सो आपले पण मॅगझिन्स असतात जे फक्त मेन्स ओरिएंटेड आहे. तुम्ही सगळे पेपर वाचत बसण्याची गरज नाही, मॅगझिन्स घेऊन घ्यायचे, त्यातले टॉपिक वाचून घ्यायचे, त्या महिन्यातले महत्त्वाचे असणारे. सो तुम्हाला आन्सर रायटिंग टाईपमध्ये ते सगळे दिलेले असतात. सो ते सगळे मॅगझिन्स जमा करा मागच्या 1 वर्षातले आणि ते मॅगझिन्स वाचून काढा. रोज तुम्ही 2-3 तास दिले तर एक मॅगझिन निपटून जाते. म्हणजे एक 2-3 तास दिले समजा, 2-3 तासात तर नाही होणार वाचून, कारण क्षमता असते प्रत्येक विद्यार्थ्याची. तर आपण असं म्हणू शकतो एक 3-4 दिवस जर तुम्ही एक मॅगझिन 3-4 दिवसात 2-2 तासाच्या हिशोबाने एक मॅगझिन निपटते, कारण ते त्यातला जो डेटा आहे तो एकदम सोपा असतो म्हणजे, आणि लवकर त्या ठिकाणी गेन होतो. आपण त्याबद्दल पण बोलू, पुढे जाऊया आपण. म्हणजे एक तर लक्षात आलं तुमच्या की कशा पद्धतीनं. आता तुम्ही एवढं ठामपणे कसं काय सांगू शकता सर की एक म्हणजे काय यूपीएससी ही एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये एवढा डिफरन्स असणार आहे. सो त्याचं एक मेन कारण, यूपीएससीची बरोबरी महाराष्ट्रातलं कुठलंच राज्य करू शकत नाही. यूपीएससी प्रमाणे आन्सर रायटिंग पॅटर्न वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. म्हणजे मी MPPSC दिली होती मध्य प्रदेश, इथून आमच्या अमरावतीपासून जवळ आहे मध्य प्रदेश, येतं लक्षात, भोपाळ, इंदोर. सो त्याच्यामुळं आधी वराड हा कशाचा भाग होता, सेंट्रल प्रोव्हिन्सचाच भाग होता ना. सो त्याच्यामुळं तेव्हा जागा खूप निघाल्या होत्या. तेव्हा ते कुठला तरी एक घोटाळा झाला होता त्याच्यामध्ये, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वाईफनीच केला होता, त्यांच्यावर आरोप झाले होते घोटाळ्याचे, केला नव्हता, आरोप झाले होते. त्याचं असं सत्यम वित्यम काहीतरी असं घोटाळ्याचं असं एकदम सुंदर नाव होतं त्या घोटाळ्याचं. आणि त्यामुळं काय झालं की खूप स्ट्रिक्ट झालं, सगळं काही स्ट्रिक्ट झालं, 2 नंबर बंद झाले आणि जागा खूप निघाल्या MPPSC मध्ये. डेप्युटी कलेक्टरच्या 100च्या वर जागा होत्या आणि DYSPच्या 100च्या वर जागा होत्या. मग म्हटलं MPSCत होत नाही एवढे दिवस झाले, MPPSC मध्ये तरी पुनर्वसन होईल, कारण UPSCचा अभ्यास चांगला झालेला होता, म्हणून आम्ही ती एक्झाम द्यायला गेलतो. पण लक्षात घ्या, त्याही एक्झाममध्ये जेव्हा मेन्स लिहिण्याची वेळ आली तर लक्षात घेतलं पाहिजे की तिथं पण एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते. तुम्ही BPSC घ्या, बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, कुठलंही राज्य UPSC ची बरोबरी करू शकत नाही, येतं लक्षामध्ये. कारण तेवढे इंटेलेक्च्युअल पेपर सेट करण्यासाठी जो इंटेलेक्च्युअल स्टाफ लागतो, जे डेडिकेशन्स लागतात. सो मला जिथपर्यंत वाटते आहे की UPSC असं त्याचे पेपर पाहून असं मला जाणवते आहे UPSCचे मुख्य परीक्षेचे, की हे रातोरात सेट झालेले पेपर नाही आहे. सो हे पेपर सेट करण्यासाठी, प्रत्येक क्वेश्चन सेट करण्यासाठी यांनी खूप जास्त डोकं खपवलेलं दिसतंय, म्हणजे किंवा खूप जास्त डोकं चालवलेलं दिसतंय. मला नाही वाटत की कुठलं राज्य एवढं मेहनत घेईल त्या गोष्टीवरती. सो त्याच्यामुळं पेपर सेट करण्याची पद्धती किंवा पेपर सेट करणारा स्टाफ UPSCचा आणि MPSCचा, सो ह्याची बरोबरी करणं मला मुळातच म्हणजे ते शक्य नाही आहे आणि ते होऊ शकत नाही. आलं लक्षामध्ये, पुढे जाऊया. त्याच्यानंतर पेपर चेक करणे. सो UPSCची पेपर चेकिंगची मेथड वेगळी आहे, राज्यसेवेची पेपर चेकिंगची मेथड पूर्णपणे वेगळी असणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला जिथपर्यंत आठवतंय किंवा मला जिथपर्यंत माहिती आहे, MPSC पण तसं करणार आहे बरं का. म्हणजे काही गोष्टी कॉमन आहे. फॉर एक्झाम्पल, एक पेपर आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की एक पेपर आम्ही 2-3 लोकांकडून चेक करणार, त्यांचं ॲव्हरेज करणार आणि मग तुमचे मार्क फायनलाइज केले जातील. आणि त्याच्यासाठी आम्ही जे पेपर चेकिंग करणारे आहे, सो त्यांनी असे, म्हणजे आता एक जे बेलापूरला ऑफिस तयार झालेलं आहे ते खूप मोठं आहे MPSCचं ऑफिस, आणि त्यांनी, मला जिथपर्यंत माहिती आहे की त्यांनी त्याच्यात एक पूर्ण फ्लोअर जे आहे त्यांनी सिस्टीम बसवलेलं आहे असं मी ऐकलंय, म्हणजे बरोबर.
सो त्यांनी त्याच्यात असे हे लावलेलं आहे, स्क्रीन लावलेलं आहे, म्हणजे लोक येतील तिथं आणि त्या स्क्रीनवर चेक करतील पेपर. म्हणजे सो एवढी सुंदर सिस्टीम MPSCने बनवलेली आहे पेपर चेकिंगच्या बाबतीत. पण याच्यामध्ये बट आहे. पण UPSC मध्ये मी असं ऐकलंय की एक पेपर जो चेक करणारा असतो तो कुठल्या युनिव्हर्सिटीमधला किंवा कुठल्या कॉलेजमधला नसतो, तो सरकारी अधिकारी असतो. आणि UPSC मध्ये पेपर चेक करताना कंटेंटला खूप जास्त महत्त्व दिले जाते. तुमचा कंटेंट किती रिच आहे, तुमची ओळ त्या ठिकाणी वाचल्या जाते. कंटेंटवर भर दिला जातो की हा पोरगा कंटेंटमधून त्याची पर्सनॅलिटी कशी आहे. म्हणजे त्यांना ते शिकवल्या जाते पेपर चेकिंग करताना की प्रत्येकाचं ॲन्सर वेगवेगळं असणार आहे, बरोबर. पण ॲन्सर वेगळं असताना त्याला काय सांगायचं आहे, त्याची विचार क्षमता किती आहे, बरोबर. तो किती काळाच्या पुढे जाऊन लिहू शकतो, त्याच्या लिखाणातून त्याची पर्सनॅलिटी लक्षात येते. याचे विचार कसे आहे, हा प्रिज्युडाइज आहे का पूर्वग्रह दूषित, ह्या सगळ्या गोष्टी त्यात चेक केल्या जातात. म्हणून UPSC मध्ये कंटेंटला लय महत्त्व आहे. तुम्ही जो रायटिंग करताय MPSC मध्ये पण कंटेंटला महत्त्व आहे, मी नाही म्हणत नाही आहे. पण बाकीच्याही गोष्टींना महत्त्व त्या ठिकाणी 100% दिला जाणार आहे. ते का बरं? कारण पेपर चेकिंग करणारा मॅक्झिमम स्टाफ हा युनिव्हर्सिटीमधला आणि कॉलेजेसमधला असणार आहे. आता ते युनिव्हर्सिटीतला घेतात की कॉलेजेसमधला, याच्याबद्दल आपण काहीच भाष्य करू शकत नाही, बरोबर. आता इथं जर स्टाफ बदलला चेक करणारा, तर त्यामध्ये पाहण्याचा पेपरकडे दृष्टिकोन पण त्या ठिकाणी चेंज होतो. दृष्टिकोन चेंज होतो म्हणजे जे मुलं व्यवस्थित वाढतील. 2 प्रकार आहे. MPSCला तुम्ही कसं वाढलंय UPSCला तुम्ही ताटात कसं वाढलंय याच्याशी घेणं देणं नाही. चपाती कशी झाली, भाजी कशी झाली, आमटी कशी झाली, भात कसा झाला, वरण कसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी UPSC चेक करते, बरोबर. त्याची टेस्ट कशी आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं आहे. बाकी ताट कसं सजवलं घेणं देणं नाही. MPSCचं काम पुण्यातल्या थाळ्यांसारखं आहे. पुण्यातल्या थाळ्या अशा सुंदर सजवलेल्या असतात. तुम्ही जर पाहिला ना, म्हणजे नॉनव्हेजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सुक्क वेगळं, रस्सा वेगळा, त्याच्यात नावं त्याला तांबडे पांढरे असले नावं देतात म्हणजे ते. आणि जेव्हा आपण जेवायला जातो तर आपल्याला लक्षात येते हे फक्त दिसायलाच आहे. चव वाढावी म्हणजे टेस्ट बर्ड्स किंवा सॅटिएट व्हावे, टेस्ट एनहान्सर म्हणून ह्यांनी लय मोठ्या प्रमाणात अजिनोमोटा टाकलेला असतो आणि ही ताळी भ्रष्ट झालेली आहे. चव खायला लागल्यानंतर आपल्याला ते रिअलाइज होते. तसं MPSCचं आहे. म्हणजे सो MPSCची जी तुमची पेपर चेकिंग त्या ठिकाणी चालणार आहे, आलं लक्षामध्ये. सो याच्यामध्ये शक्यता जास्त ही आहे की तुम्ही किती सुंदर पद्धतीनं त्याची मांडणी केली उत्तराची. ऐकून घ्या माझं, सुंदर पद्धतीनं मांडणी केली. तुमचं ताट कसं, म्हणजे तुम्हाला सगळं असं चपाती वेगळी, भात बरोबर, ते पण एका वाटीत पहिले भरून नंतर ठपकन मारला म्हणजे असा गोल दिसला पाहिजे. असं रँडमली पत्रावळ्यांवर कसा वाढतात भात, मग त्याचं आळं करतात, मग त्याच्यात वरण टाका, असं नाही. मस्त असं वाटी मारलेला, शिरा पण असा वाटीने मारलेला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर डाळ वेगळी आहे, म्हणजे रस्स्याची थाळी वेगळी, सुक्याची थाळी रस्स्याची प्लेट वेगळी, सुक्याची प्लेट वेगळी, असं एकदम सुशोभीकरण. तसं तुम्ही इंट्रोडक्शन किती सुंदर लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर कंटेंट ठीक आहे. सो कंटेंट तर ठीक आहे, समजा 19-20 चालून जाईल, पण तुम्ही मांडणी कशी केलेली आहे. तुमची मांडत असताना त्याच्यामध्ये तुम्ही थोड्याशा ज्या आपण म्हणतो तुमच्या भाषा ही अलंकारिक आहे का, त्याच्यानंतर सुभाषित वगैरे जर लिहिलं तर खतमच आहे. मग तर त्या आरतीच घेऊन येतील तुमची की कुठं होता बाबा तू एवढे दिवस म्हणून लपलेला. सो या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. सो तुमचं उत्तर हे नेहमी इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन या फॉर्मॅटमध्येच असलं पाहिजे. आणि मला जिथपर्यंत माहीत आहे की MPSCमध्ये मी खूप जास्त बोलणार नाही त्याबद्दल, ते योग्यही राहणार नाही की मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पब्लिकली ह्या सगळ्या गोष्टी. तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्या पोराला कन्क्लूड चांगलं करता आलं, इंट्रोड्यूस करता आलं प्रॉपर, तो पोरगा आजच्या घडीला जिंकलेला आहे. म्हणून ह्या काही टिप्स मी तुम्हाला देतोय की तुम्ही MPSCचा पॅटर्न वेगळा आहे, सो तुम्ही MPSCला MPSC प्रमाणेच ट्रीट करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. पुढे जाऊया आपण. प्रश्नांची काठिण्य पातळीबद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे. UPSCची काठिण्य पातळी भयानक इंटेलेक्च्युअल असते, परंतु MPSCची तेवढी नसणार आहे. तुम्हाला खूप पेपर 100% तुम्हाला लिहायला भेटेल. असं होणार नाही चला पेपर असा काढला की आम्हाला पेनच टेकवता येत नाही सागर सर, असं बिलकुल होणार नाही. म्हणजे पुढे जाऊया आपण. UPSCला प्रमाण मानून राज्यसेवेचा अभ्यास करावा का, तर न केलेला बरा. UPSCला तुम्ही UPSCच्या जागेवर ठेवा. सो UPSCचे घोडे MPSCमध्ये कृपया नाचवू नये. म्हणजे बिलकुल नाचवले तर विनाकारण तुमचा वेळ जाईल,
तुम्ही खूप चांगलं करायला जाल आणि मग शेवटपर्यंत शिव्या घालाल की आयोगाला, जसं मला वाटते नेहमी की बाबा UPSCला किंवा MPSCला इंटेलेक्च्युअल लोकांची ओळख नाही आहे, बरोबर. सिलेक्ट करताना अनेक लोक असे सिलेक्ट झालेले आहे की बाबा काय सांगायचं तुम्हाला, आणि जे एकदम हुशार पोरं होते ते इंटरव्ह्यू मुख्य परीक्षा देऊन खितपत पडले आहे. पण असा दोषारोप करण्याला काही अर्थ नसतो, कोणी तुमचं ऐकणार नाही, तुम्हाला मूर्खात काढेल म्हणजे. सो त्याच्यामुळं मुद्दा काय आहे, सो योग्य वेळी योग्य प्रिपरेशन करून बरोबर जे पाहिजे आहे ते देऊन द्यायचं आयोगाला आणि आपली पोस्ट मिळवायची आणि मोकळं व्हायचं, म्हणजे पुढे जाऊ. त्याच्यामुळं UPSCला प्रमाण मानून राज्यसेवेचा अभ्यास करावा का असा जर तुम्ही प्रश्न विचारत असाल तर असं करू नये. MPSCला हां, आता UPSCची मदत कुठं होईल आपल्याला. आता MPSCचे जर तुम्ही म्हणताय मला टॉपिक वाईज क्वेश्चन सोडवायचे आहे, लक्षात घ्या, तर ते टॉपिक वाईज क्वेश्चन अवेलेबलच नाही ना. 12च्या आधीचे अवेलेबल असतील, काही लोक आता ते पण म्हणजे त्याच्यात उत्खनन करतील की 2012च्या आधीचे पण पेपर हुडकून आणतील, पण ते खूपच आउटडेटेड असणार आहे. म्हणजे तेवढे पण सोपे पेपर येणार नाही MPSCमध्ये जसे 2012च्या आधी विचारल्या जायचे. सो त्याच्यामुळं प्लीज, 2012च्या आधीचे पेपर कोणी उत्खनन केली असेल तर ते आपल्या काही कामीचे नाही. आपल्याला प्रमाण मग काय मानायचं, सर आम्हाला टॉपिक वाईज क्वेश्चन सोडवायचे तर आम्ही कशाला प्रमाण मानू. आता आमच्याकडे पाहिजे ना हातामध्ये काहीतरी संसाधन, तर लक्षात घ्या UPSCचेच सोडवायचे आहे तुम्हाला. पण UPSCमध्ये जे 2012, 13, 14, 15 या कालावधीमध्ये एकदम सोपे प्रश्न विचारलेले होते. आता म्हणजे मी असं ब्रँडिंग किंवा प्रमोशन करत नाही आहे, मी सांगतोय फक्त तुम्हाला हेल्प झाली पाहिजे म्हणून. अकॅडमीने हे एक पुस्तक एक दोन वर्षापूर्वीच एखाद्या वर्षापूर्वीच लॉन्च केलेलं आहे. 2013 ते 2023 पर्यंत UPSCचे याच्यात क्वेश्चन इंग्रजी आणि मराठी, जसं UPSC इंग्रजी आणि हिंदीत देते ना, सो याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठीमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे कंपाईल करून, बरोबर. याच्यामध्ये एक पुस्तक आहे, मला कोणतं आहे माहीत नाही, हां हे टॉपिक वाईज ॲनालिसिस आहे. म्हणजे तुम्हाला जे टॉपिक दिलेले आहे सिलेबसमध्ये त्याच्यावर आत्तापर्यंत क्वेश्चन 2013मध्ये, 14मध्ये, 15मध्ये विचारला का, सो हे टॉपिक वाईज ॲनालिसिस आहे. आणि तुम्हाला अख्खे पेपर सोडवायचे असतील तर हे आहे इंग्रजी आणि मराठीत, अशी 2 पुस्तकं आहे. तुम्ही ह्याला प्रमाण मानण्यासाठी आधार याचा घेऊ शकता. 2020 नंतर भयानक इंटेलेक्च्युअल प्रश्न विचारलेले आहे. तुम्ही जर वाचायला गेले तर तुम्ही विनाकारण हऱ्याश व्हाल. 2013, 14, 15, 16 पर्यंतचे जे सोपे प्रश्न आहे ते ॲटलिस्ट तुम्ही प्रॅक्टिस त्या ठिकाणी सुरू करणं अपेक्षित आहे. पुढे जाऊया आपण. आता अभ्यास कसा करावा, बरोबर, म्हणजे अभ्यास कसा केला पाहिजे, आम्ही सुरुवात कशी करू सर प्रिपरेशन करण्यासाठी. तर सर्वात पहिले सांगतो पहा तुम्हाला, MPSC जे आहे ना ते 80% सोपं आहे, बरोबर. याच्यामध्ये फक्त चॅलेंजिंग जी टास्क आहे, ज्याला ब्रेन स्टॉर्मिंग वगैरे आपण बोलू आपण, सो जी चॅलेंजिंग टास्क आहे ती पण मी तुम्हाला सांगतो पहा. 80% तर सोपं आहे. का बरं सोपं आहे लक्षात घ्या. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, अभ्यास करताना आपण स्टेप्स फॉलो करू, त्याच्यानंतर म्हणजे याच्यानुसार जाऊ आपण, म्हणजे आपण चुकणार नाही. नंबर 1, तुम्हाला सर्वात पहिले सिलेबस जो आहे, जसं आता माझ्याकडे हा सिलेबस आहे, याच्यामध्ये मेन्सचा जो सिलेबस आहे याचं तुमचं सर्वात पहिले काम काय आहे की याला डिकोड करणं सिलेबसला, आणि ते रिगरसली करणं. याचा तुम्हाला खूप बेनिफिट होईल. काही लोकांना हे म्हणजे असं होऊ शकते की काही लोकांना हे क्षुल्लक वाटेल, अहो सर डिकोडिंग सिलेबस कोणी कशाला सांगणार, कशाला सांगताय तुम्ही एवढं सोपं सर, पुढचं बोला. नाही, सो तुम्ही त्याला सिरियसली घ्या. तुम्हाला ह्याच गोष्टी मार्जिन देऊन जातील परीक्षेमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय दिलेलं आहे ह्यांनी, भारतीय संस्कृतीचे प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली रूपे, म्हणजे हा तुमचा सिलेबस आहे. तर आता तुम्ही काय म्हणाल सर, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, आता याला काय डिकोड करायचं सर, डिकोड करायचं म्हणजे अभ्यास तर तुम्ही करणार आहे, पण तुम्हाला ह्या शब्दाचा अर्थ माहीत असला पाहिजे की भारतीय संस्कृती किंवा संस्कृती या शब्दाचा अर्थ काय होतो आणि संस्कृतीमध्ये काय काय मोडतंय हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. तुम्ही UPSCचे क्वेश्चन चेक करा, ज्याला ह्या डेफिनेशन व्यवस्थित माहीत आहे, सो त्यांना ब्रेन स्टॉर्मिंग करायला मदत झालेली आहे. सो त्याच्यामुळे एकदम सोपं आहे की याच्या संस्कृतीची डेफिनेशन तुम्हाला करावी लागेल, बरोबर. दुसरं, कलेची रूपे, म्हणजे कला म्हणजे नेमकं कशाला म्हणतात, अहो कला म्हणजे कला असते असं नाही ना चालत, तिथं तुम्हाला इलॅबरेट करून सांगावं लागते आणि ॲक्युरेट डेफिनेशन द्यावी लागते. साहित्य म्हणजे एक्झॅक्टली काय, स्थापत्य कला म्हणजे एक्झॅक्टली काय, ह्या बाकीच्या कला आणि स्थापत्य कलेमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला सर्व माहिती असलं पाहिजे. आयोग सिलेबसच्या बाहेर सहसा प्रश्न विचारत नाही, त्याच्यामुळं सिलेबस आपल्यासाठी बायबल आहे. छिन्न विछिन्न करून टाका, म्हणजे सिलेबसला घेऊन बसायचं आणि रोज त्याला हायलाईट करत राहायचं, प्रत्येक गोष्टीला हायलाईट करत राहायचं म्हणजे, आणि त्याचा अभ्यास करत चालायचा. सो त्याच्यामुळं काही गोष्टी ज्या आहे, आता फॉर एक्झाम्पल त्याला डिकोड करण्याची गरज नाही आहे. फॉर एक्झाम्पल आता आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे 1750 पासून आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, महत्त्वाच्या व्यक्ती आणि समस्या, आता याला काय डिकोड करणार आहे, हे स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पण जिथं
म्हणजे संस्कृती शब्द आलाय, कला शब्द आहे, खाली जर आलं तर महाराष्ट्रातील संत चळवळ म्हणजे एक्झॅक्टली काय, त्याच्यानंतर भक्ती चळवळ म्हणजे एक्झॅक्टली काय, आणि त्याचं तत्वज्ञान काय होतं. सो तत्वज्ञान म्हणजे एक्झॅक्टली काय असते. सो ह्या शब्दांच्या बाबतीत क्लॅरिटी असली पाहिजे. अनेक लोक तत्वज्ञान असते सर, फिलॉसॉफी इज फिलॉसॉफी, त्याला काय, अहो पण फिलॉसॉफीची डेफिनेशन काय, त्यालाही डेफिनेशन असते. तुम्ही तत्वज्ञानाला जो म्हणजे तात्विक ज्ञान असते त्याला तत्वज्ञान, मग अशी उडवाउडवी करतो आपण पेपरमध्ये, वो नाही चलेगा. तत्वज्ञानाची व्याख्या माहीत पाहिजे. भक्ती चळवळला भक्ती चळवळच का म्हटल्या गेलेला आहे. सो इथपासून तुमचं मायक्रो ॲनालिसिस असलं पाहिजे. म्हणून मी इथं लिहिलेलं आहे, अभ्यासक्रम अक्षरशः पाठ करावा, प्रत्येक टर्मची व्याख्या आणि अंडरस्टँडिंग तुमची काय असली पाहिजे, क्लिअर. याचा तुम्हाला रायटिंगमध्ये खूप बेनिफिट होणार आहे. तुमचा हा भाग जो आहे तो एवढा परफेक्ट आणि क्रिस्टल क्लिअर पाहिजे की रायटिंग करताना इफ्स अँड बटच नसले पाहिजे त्याच्यामध्ये, बरोबर. संस्कृती तुम्हाला दिसला क्वेश्चन की पहिले संस्कृतीची व्याख्या आली पाहिजे आणि त्याचे 2-3 डायमेन्शन आपल्याला इंट्रोडक्शन लिहायला काय होणार आहे, त्यामुळं मदत होणार आहे. पुढे जाऊया. अभ्यासक्रमानुसार टॉपिक वाईज ढाचा रेडी असला पाहिजे. हां, लक्षात घ्या. आता हे सर्वात महत्त्वाचं, अभ्यास कसा करावा याच्यामध्ये हा जो दुसरा पॉईंट आहे की तुमच्या ढाचा लक्षात असला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला रट्टाफिकेशन खूप करायचं आहे, बरोबर. अनेक जण म्हणतील इंटलेक्च्युअलिटी असते मेन्समध्ये, काही नाही. ज्याचं पाठांतर खूप चांगलं, ज्याचे ढाचे लक्षात आहे तो अजरामर आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये, म्हणजे UPSCमध्ये आणि MPSCमध्ये पण ज्या पोरांच्या डोक्यात ढाचा रेडी आहे की बाबा हा प्रश्न आला तर मला हेच लिहायचं आहे, हा ढाचा माझ्याकडे रेडी आहे. सो ढाच्यामध्ये हे टायटल आणि त्याच्या ह्या 2 ओळी, हे टायटल त्याच्या 2 ओळी, त्याच्या टायटल त्याला म्हणतात जनरलाइज स्पेसिफिक. येत्या लक्षामध्ये. फॉर एक्झाम्पल आता दहशतवादावर तुम्हाला काहीतरी लिहायचं आहे समजा, तर तुमचं ते ठरलेलं असलं पाहिजे. 26/11चा हल्ला किंवा मुंबईवर जो हल्ला झाला होता पहा, सो तो असं ठरलेलं असलं पाहिजे. असं दहशतवाद म्हणजे असं लिहून मोकळं करता येत नाही, त्याला ढाचा म्हणतात. म्हणजे जनरलाइज टर्म आणि त्याला स्पेसिफिक. सो याच्यासाठी काय लिहायचं आहे, सो तुम्हाला अभ्यास नेमका कशाचा करायचा आहे तो त्याचाच करायचा आहे. मी तुम्हाला एक डेमो दाखवतो पहा त्याच्यासाठी. तसं तुमच्या लक्षात येणार नाही ते आणि मलाही समजावून सांगता येणार नाही. मी तुम्हाला काय करतो, समजावून सांगतो. पहा ढाचा काय असते पहा मुख्य परीक्षेचा. बघा, हे बघा, अभ्यास करणारे पुस्तकं वेगळे आणि हे जे आहे मी तुम्हाला आता दाखवणार आहे हा ढाचा वेगळा. आता हा ढाचा कसा असतो मी तुम्हाला समजावून सांगतो पहा ह्याच्यामध्ये. बघा, आता याच्यामध्ये हा भारतीय समाजाशी रिलेटेड नोट्स आहे जे आमच्या अकॅडमीने तयार केलेली आहे. ती ही नोट्स जी आहे ना, आम्ही काय करणार आहे की एक बॅच लॉन्च करतो 10 पॉइंटर. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण आमची टीम आहे ती त्याच्यावरती काम करते आहे, बरोबर. मलाही 2-3 दिवस त्याच्यातच गेलेले आहे आणि हे आम्ही खूप दिवसापासून काम करतो ह्याच्यावरती. बघा, ह्याच्यासाठी नोट्स बनवली. ढाचा कशाला म्हणतात, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये. आता ही नोट्स आहे जवळपास एक 50-60 पेजेसची नोट्स आहे तुमची. आता याच्यामध्ये भारतीय समाजावर मिनिमम 50 मार्काचं मटेरियल विचारणार परीक्षेत आणि मला जिथपर्यंत वाटते 50च विचारतील. UPSCनी प्रमाण खूप वाढवलं, म्हणजे UPSCनी लेटेस्टमध्ये 90 मार्काचं मटेरियल भारतीय समाजावर विचारलेलं आहे. MPSC तसं करणार नाही, लक्षात घ्या. MPSC सरळ पहिल्या पेपरमध्ये हिस्ट्री 100, जॉग्राफी 100 आणि भारतीय समाज 50 असं इक्वेशन राहण्याच्या शक्यता जास्त आहे. सो 50 मार्काचा हा आहे आणि वाढलं तरी टेन्शन घेऊ नका, बरोबर. काही टेन्शन घेऊ नका कारण फार सोपा विषय आहे. आता भारतीय समाज तसं खूप सोपं आहे आणि त्यांनी जर विचारलं भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये कोणती आणि तुम्ही लिहायला गेले तर तुम्हाला त्याला आठवायलाच तुमचा भरपूर वेळ चालला जाईल आणि वेळ गेला तर तुम्ही खतम आहे. कारण तुम्हाला 3 तासात 180 मिनिटामध्ये 250 मार्काचं मटेरियल लिहायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 150 मार्कासाठी 1.5 पेज लिहायचं आहे आणि 250 मार्काचे जे 15 मार्काचे क्वेश्चन असतात 250 शब्दांमध्ये लिहायचे असतात, त्यासाठी 2.5 पेज लिहायचं आहे. आणि जे 10 मार्काचे क्वेश्चन असतात जे तुम्हाला 150 शब्दांमध्ये लिहायचे त्यासाठी 1.5 पान लिहावं लागते. सो तुम्हाला लिहिण्याची स्पीड एवढी पाहिजे की क्वेश्चन वाचला की लगेच लिहिणं सुरू झालं पाहिजे, इकडं लिहिणं तिकडं विचार करणं. सो याच्यासाठी तो पोरगा याच्यामध्ये सक्सेस होईल. सो ज्या पोराचं ठरलेलं आहे हेच लिहायचं आहे मला, मग हेच लिहिण्यासाठी तुमचं पाठांतर भयानक पाहिजे किंवा रायटिंग प्रॅक्टिस भयानक पाहिजे. सो त्यासाठी काय केलेलं आहे, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये. तर तुम्हाला इथं सरळ असा जर प्रश्न आणि असेच येणार आहे सोपे प्रश्न. सो याच्यामध्ये स्तरबद्धता, विविधता, भारतीय समाजामध्ये विविधता आहे, स्तरबद्धता आहे आणि त्याच्याबद्दल 2 ओळी. स्तरबद्धता त्याच्याबद्दल 1 ओळ, कुटुंब केंद्रीय आहे त्याच्याबद्दल 1 ओळ, ज्येष्ठांचा सन्मान 2 ओळी, अतिथी देवो भव,
बरोबर. आता अतिथी देवो भव सर्वांना माहिती असते, पण भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य लिहा म्हणल्यानंतर वेळेवर आठवतच नाही. ते जो पोरगा तिथं आठवत बसतो तो खतम आहे एक्झाममध्ये, कारण त्याला वेळ पुरत नाही पेपरसाठी. आणि ज्या पोरांनी ठरलेला आहे येईच लिखणे का. आता आणखी एक गंमत सांगतो. आता इथे किती पॉईंट दिलेले आहे? सांस्कृतिक संमिश्रता, धर्मनिरपेक्षता, सांस्कृतिक सातत्य, तत्वज्ञानिक व आध्यात्मिक पाया, विविधतेत एकता, सक्रिय व संमिश्र समाज, परंपरा व आधुनिकता, वैज्ञानिक वारसा, पितृसत्ताक व्यवस्था. त्याचं नाव 10 पॉईंटर आम्ही त्याच्यामुळेच दिलं, कारण आम्ही तुम्हाला मिनिमम 10 पॉईंट देणार आहे. त्याच्यामध्ये 2 मागं पुढं, म्हणजे 2 जास्त कमी. आता 14 पॉईंट तुम्ही पाठ केले, याच्यामध्ये पाठच केले लिटरली, आणि त्याच्याबद्दल 2-2 ओळी वाचून घेतल्या. ह्या पाठ करायच्या नाही ओळी, ढाचा पाठ करायचा. ढाचा हा जो शब्द वापरलाय तुम्ही ह्याच्यासाठी वापरलाय, ह्याच्यासाठी नाही. ह्या ओळी लक्षात राहतात तशाच. पितृसत्ताक पद्धती म्हटल्यानंतर ते बरोबर 2 ओळी तशाच लक्षात राहतात, ढाचा लक्षात राहत नाही. 14 पॉईंट याच्यामुळे दिले की याच्यातले किमान 10 तरी तुमच्या लक्षात राहतील. आणि जर समजा असं झालं की प्रश्न थोडासा ऑडमध्ये गेला, आलं लक्षामध्ये, भारतीय समाजाच्या वैशिष्ट्यावर विचारलंय पण त्याला थोडंसं आयोगाने मोल्ड केलं, तरी हेच लिहून यायचं आहे तुम्हाला. फक्त लिहिताना त्याच्यामध्ये एक स्किल डेव्हलप करावं लागेल, त्याला क्वेश्चनशी कसं रिलेट करायचं, मग ते रायटिंग स्किल आहे, ते मी सांगतो तुम्हाला. मी हे असं आता बस हे अशाच पद्धतीनं जायचं आहे तुम्हाला, बरोबर. आता अकॅडमीनं भारतीय समाजाचं पुस्तक पण काढलं, पण ते कोणासाठी काढलंय? की जे नवीन पोरं प्रिपेअर करतात, ज्यांना काहीच माहीत नाही आहे, सो त्यांना समजलं पाहिजे या हिशोबाने. आणि ह्या ज्या नोट्स तयार केल्या गेलेल्या आहेत, सो ह्या डायरेक्ट वाचायच्या आणि लिहायच्या त्या पेपरमध्ये. या अँगलनी तुमचा वेळ वाचावा म्हणूनच तयार केल्या गेलेल्या आहे. पुढे जाऊया. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? सामाजिक सातत्य टिकून ठेवणारे घटक कोणते? आता त्याच्या खोलात चाललो आपण हळूहळू. मग सामाजिक सातत्य टिकून ठेवणाऱ्या सांस्कृतिक प्रथा आहे, कौटुंबिक रचना आहे, तत्वज्ञानिक व आध्यात्मिक पाया आहे, विविधतेत एकता आहे, सक्रिय व संमिश्र त्या ठिकाणी संस्कृती आहे आपली, परंपरा व आधुनिकता आहे, वैज्ञानिक वारसा आहे, पितृसत्ताक व्यवस्था. आता बघा, ते जे 14 पॉईंट पाहिले होते, ह्या 14 पॉईंटपैकी ह्या टोटल इथं 12 दिलेल्या आहेत, तर 12 पॉईंटमध्ये किंवा इथं 13 पण आहे सॉरी, आणि खाली 14 पॉईंट आहे. तर ह्या 14 पॉईंटमध्ये जवळपास 7-8 पॉईंट तुम्हाला जुनेच दिसतील. आता पुढे आलं तर त्याच्यात परत रिपीट होणार आहे. म्हणजे काय, स्ट्रक्चर जे आहे त्या विषयाचं ते कॉमन आहे आणि तुम्हाला ते बरोबर काय करायचं आहे, पाठच असलं पाहिजे. आता मधामधात काय केलेलं आहे, म्हणजे श्रेया मॅडमने हे सगळं बनवत असताना मधामधात तुम्हाला आणखी इफेक्टिव्ह होण्यासाठी मधात कोट्स टाकणे, थेरीज टाकणे. जसं आता इथं काय केलेलं आहे त्यांनी मुद्दामून असं टाकत असताना हे जनरलाइज आहे, सो याच्यात टाकत असताना योगेंद्र सिंग यांचा आधुनिकीकरणाचा सिद्धांत मधात ॲड केला, काही म्हणी त्याच्यामध्ये ॲड केल्या, एखाद्या तत्वज्ञाचं म्हणणं काय होतं, म्हणजे पेपर चेक करण्याला हे लक्षात आलं पाहिजे की ह्या पोरांनी प्रिपरेशन करून त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. सो त्याच्यासाठी हे सगळं बनवण्यात आलेलं आहे. इतरही विषयांच्या बाबतीत सेम फंड आहे. एक मिनिट मी तुम्हाला आणखी बाकी दाखवतो पहा, म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे त्याच्यामध्ये. बघा आता इथं इथिक्स आहे, आपण इथिक्सची एक नोट्स आहे माझ्याकडे. नागरिकांची सनद आहे, नागरिकांची सनद तुम्हाला त्याच्यामध्ये एक सब टॉपिक आहे पहा. तुम्ही जर सिलेबस पाहिला पूर्ण नागरिकांची, आणि हे पूर्ण मराठीत तयार केलेलं आहे, इंग्रजीमध्ये नाही बरं का. हां, ब्रॅकेटमध्ये शब्द दिले की काही लोकांना अंडरस्टँडिंग व्हावी म्हणून. आता नागरिकांची सनद याचा थोडासा परिचय करून दिलेला अल्प, जो तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये लिहायचा आहे, आणि बाकी सगळे मुद्दे की नागरिकांच्या सनदेमध्ये काय असले पाहिजे. सेवांची मानके आणि गुणवत्ता त्यामुळे निश्चित होते, पारदर्शकता, काळजीपूर्वक तक्रार निवारण होते, उत्तरदायित्व निर्माण होते, सहभागपूर्णता धोरणाचा त्याच्यामध्ये स्वीकार केला जातो, अद्ययावतता येते त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर प्रशिक्षण आणि क्षमता त्यामध्ये निर्माण होते, उत्कृष्टता आणि सतत सुधारणा त्यामध्ये निर्माण होतात, सामाजिक जबाबदारी, आंतरराष्ट्रीय आदर्शांचा त्याच्यामध्ये वापर होतो आहे. सो हे 10 पॉईंट झाले, त्याचे उदाहरणं पण आहे पुढं. आता हे 10 पॉईंट झाले. आता तुम्ही म्हणणार सर हे काही लय अवघड नाही आहे ना, पण ते अवघड नाही, पण ते सूचना अवघड आहे पेपरमध्ये. चला ते सुचत नाही वेळेवर, हा मेन प्रॉब्लेम आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, 10 पॉईंट रट्टाच मारायचे आहे. जसं जसं पुढं जाईल तसं मी तुम्हाला ते पण सांगणार आहे की त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन कसं कसं करत चालायचं आहे. आणखी इफेक्टिव्ह बनवण्यासाठी बेसिक तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे. सो असं प्रत्येक विषयाचा, प्रत्येक टॉपिकचा ढाचा रायटिंगच्या अँगलनी पाठच करून जायचं आहे तुम्हाला. आलं की घपाघप लिहायला सुरुवात करायची आहे, ते पटापट लिहून त्या ठिकाणी मोकळं करायचं आहे. ज्यांनी हे ढाचे पाठ केले ते पोरं आज सगळे पोस्ट होल्डर आहे UPSC मधून. हे MPSCच नाही, मराठी माध्यम UPSCला पण लागू आहे बरं का, लक्षात घ्या. पण आता आपण सध्या MPSCला फोकस करतो, राज्यसेवेला, म्हणून हा ढाचा शब्द मी तुम्हाला एक्सप्लेन केला. मुख्य परीक्षेच्या बाबतीत महत्त्वाची बाब म्हणजे लिखाणाचा अधिकाधिक सराव. हां, लक्षात घ्या, मी तुम्हाला एक लक्षात ठेवा, पेपर वेळेत संपत नाही.
आलं लक्षामध्ये. आणि तुम्हाला पहिल्या दिवशीपासून म्हणजे आता असं समजून चला की तुम्ही आजपासूनच लिखाणाला त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे. आन्सर रायटिंग करताना काहीच आठवत नाही, माणूस ब्लँक होतो. सो त्याच्यामुळं अनेकांना असं वाटते मी अभ्यास खूप करेल, रायटिंगचं जमून जाईल वेळेवर. ही काय ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, लक्षात घ्या. जुना पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता, हा रायटिंग पॅटर्न आहे. लक्षात घ्या, तुमचा अभ्यास थोडा कमी असला तर चालते. मी तुम्हाला अनेक असे माझे मित्र दाखवतो जे IAS झालेले आहे, IPS झालेले आहे, अभ्यास जेमतेम, पण लिहायचं काय हे बरोबर त्यांना माहीत आहे आणि कमीत कमी वेळात लिहायचं बरोबर त्यांना माहीत आहे. काय पुट केल्यानंतर आलं लक्षात मार्क मिळतात हे त्यांना बरोबर माहीत होतं. त्यामुळे ते काही तज्ज्ञ नव्हते. असे इतिहास म्हणजे गाडे अभ्यासक, जॉग्राफी म्हणजे गाडे अभ्यासक. म्हणजे मी एवढा खतरनाक होतो माझ्या अभ्यासाच्या फेजमध्ये. माझा जॉग्राफी ऑप्शनल कधीच नव्हता, पण मला जॉग्राफीचं समजून घेण्यात एवढी जबरदस्त उर्मी होती की मी सविंदर सिंग वाचलं. म्हणजे त्या कालखंडात लागणारे, म्हणजे मी इंग्लिशमध्ये स्वतः प्रिपरेशन केलेलं आहे. सो त्या कालखंडात लागणारं बेसिक NCERT ते लय परफेक्ट होतं माझं. GC लिऑंग माझं मनच भरत नव्हतं, तर मी सविंदर सिंग पण वाचलं, कारण माझे प्रिपरेशन करणारे इव्हन माझी वाईफ पण. सो हे सगळेजण जॉग्राफी ऑप्शनलवाले होते. सो त्याच्यामुळे मला ते खूप, पण माझे जे मित्र पास झालेले आहे परीक्षा, यांनी कुठं सविंदर सिंग वगैरे वाचलेलं नाही आहे. त्यांना माहीत होतं याच डेटावरती आपल्याला प्रश्न लिहायचे आहे आणि काय पुट करायचं आहे. सो त्याच्यामुळं लिखाणाचा अधिकाधिक सराव करावा लागणार आणि जे लिहितो आपण त्याचं मूल्यमापन करून घ्यावं लागणार. सो मूल्यमापनाशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही आहे. म्हणजे म्हणतात ना, नवीन पॅटर्ननुसार जे विद्यार्थी आहेत त्यांना डिपेंडंट बनवण्यात आलं. असं एक आधी इंडिपेंडंट होते, एकटा पण पोरगा अभ्यास करू शकायचा, पण इथं आता मात्र तो डिपेंडंट बनलेला आहे. कुणावर? ज्यांना ऑलरेडी परीक्षा दिलेली आहे, मेन्स दिलेले आहे, त्यांच्याकडून ॲन्सरचं इव्हॅल्युएशन. जर तुम्ही तुमच्या ॲन्सरचं इव्हॅल्युएशन नाही करून घेतलं तर तुम्हाला फटका बसू शकतो. का? कारण तुमच्या मॅच्युरिटीनुसार तुम्ही उत्तर लिहिता आणि तो तुम्हाला एक्सलंटच वाटते. जेव्हा पेपर चेक करतो तेव्हा आपल्याला रिअलाइज होते की नाही, आपण एक्सलंट नाही आहे. वी शुड स्ट्राईव्ह टुवर्ड द एक्सलन्स. म्हणजे एक्सलन्स मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. आधी आपल्याला असं वाटत होतं की 10 पैकी 6-7 मार्क तर आरामात मिळून जायला उत्तराला, मी तर मनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. पण नंतर लक्षात येते, अरे पेपर चेकरने त्याला 3-4च मार्क दिले. मग तो तुम्हाला सांगतो की आणखी याच्यामध्ये 2-3 मार्काचा इजाफा करण्यासाठी तुम्हाला हे पुट करावं लागणार. म्हणजे कळते तुम्हाला. सो त्यामुळं लिखाणाचा अधिकाधिक सराव करणे सो त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहे ह्याच्यामध्ये. म्हणून लक्षात घ्या, अभ्यास थोडा 19-20 असला तर चालते, पण तिथं वेळेवर सुचणं आणि ते तुमच्या लिखाणात उतरणं. सो तुम्ही कशी असू द्या, पण तुमचं लिखाण जर जबरदस्त असेल तर तुमच्या पास होण्याच्या शक्यता वाढतात. म्हणून तुम्हाला इथे एक छोटासा शेड्यूल बनवून दिलेला आहे. पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही डेली 3 ते 4 क्वेश्चन सोडवले पाहिजे. 4 महिन्यावर आहे ना तुमची एक्झाम, तर पहिल्या महिन्यामध्ये डेली तुम्ही 3 ते 4 क्वेश्चन सोडवले पाहिजे. त्याला कुठलीही टाइम बाउंड लिमिट ठेवू नका. सुरुवातीला मला उत्तर आलं पाहिजे या हिशोबाने लिहा. त्याच्यामध्ये टाइम लावून लिहू नका की माझं 7-8 मिनिटातच झालं पाहिजे. 15 मिनिटं लागले तरी चालतील. आलं लक्षात. सो तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग वगैरे म्हणजे थोडंसं चक्र फिरायला सुरुवात होतील पहिल्या महिन्यात तुमचे. दुसऱ्या महिन्यात वेळेचं बंधन लावा. चेक करा, जर 15 मिनिट मला लागत आहेत तर 15चं 12वर कसं आणता येईल. बघा, सुरुवात कुठून करायची? 2 प्रकार आहे. जसं मी म्हटलं होतं ना की मी जेव्हा CAPF साठी क्वालिफाय झालं होतं आणि मला फिजिकल द्यायची होती, तर माझं वजन खूप जास्त होतं, तर त्याच्यामुळे माझी लांब उडी जातच नव्हती. तर आम्हाला जे शिकवणारे सर होते, सो त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की बघ म्हणे, तशी उडी तुझी जात नाही, मी सांगतो तसं कर. आता इथं रेष मारलेली आहे, फाऊल झाला तर चालतो म्हणे, फाऊल झाला तर चालतो, पण एक तू डोक्यात बांधून घे म्हणे, पलीकडची जी रेषा आहे ज्याच्या पलीकडे तुला उडी मारायची ती गेलीच पाहिजे. या रेषेवर फाऊल झाला तरी चालतो. मग मी धावत यायचो, मुद्दामून जी रेषा आहे, जी लाईन आहे, सो जिथं फाऊल व्हायचा, सो त्या रेषेच्या पुढं पाऊल टाकायचो आणि मग उडी मारायचो आणि त्या पलीकडच्या रेषेत गेलं की खुश व्हायचो. काय झालं, 2-3 दिवसात माझा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की मी ती रेष क्रॅक करू शकतो. मग सरांनी सांगितलं, आता एक काम करायचं म्हणे, फाऊल होताना अर्धा होऊ द्यायचा म्हणे. तसा फाऊलच असतो, म्हणजे त्या पट्टीवरती अर्धा पाय ठेवायचा म्हणे, मग उडी मारायची म्हणे. मग मी तसंच केलं तरी माझी उडी चालली गेली बरं का पलीकडे. आणि त्याच्यानंतर मग ते म्हटले, सर आता ह्या रेषेच्या अलीकडे राहायचं, 2-3 दिवसानंतर अलीकडे राहून उडी मारायची, मग चालली गेली. तसं आहे. सो पहिल्यांदा तुमचं काय महत्त्वाचं आहे, आन्सर रायटिंग करणं महत्त्वाचं आहे, टाईम महत्त्वाचा नाही आहे. मग हळूहळू त्याच्यामध्ये फाऊल होऊ द्यायचा नाही आहे, म्हणजे टाईम काय करत न्यायचा आहे, कमी. सो इथं क्वेश्चनचं प्रमाण वाढवायचं आहे. सो दुसऱ्या महिन्यात 5 ते 6 क्वेश्चन, पहिल्या महिन्यात डेली बरं का 3 ते 4 क्वेश्चनचा सराव पाहिजे. दुसऱ्या महिन्यामध्ये तुमचा 5 ते 6 क्वेश्चनचा सराव पाहिजे, बरोबर. आणि त्याला टाइम बाउंड पाहिजे, 15 ऐवजी 12 मिनिटात झालं पाहिजे. आता इथं 10 मिनिटावर आणायचं प्रकरण, किंवा 8 मिनिटावर आणायचं, किंवा 9 मिनिटावर आणायचं. डेली 10 क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे. आणि शेवटच्या महिन्यात फुल स्ट्रेंथनं पेपर 20-20 क्वेश्चन तुमचे एका दिवसामध्ये फुल स्ट्रेंथची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि जे 7-8 मिनिटात झाला पाहिजे प्रश्न आपला, सो ते लावून तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचं आहे.
लक्षात घ्या, इथं तुम्हाला एक गंमत आहे, जे प्रश्न आपल्या पाहण्यातले आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे, तर माझं म्हणणं आहे ते हार्डली 6-7 मिनिटात झाले पाहिजे, पटापट झाले पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय होईल की असे काही प्रश्न, म्हणजे 20 पैकी 5 प्रश्न असणार आहे राज्यसेवेमध्ये की जिथं तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग करावं लागेल, म्हणजे विचार करावा लागेल, त्याच्याशिवाय ते सुटणार नाही तुमच्याकडनं. तर मग त्याला देण्यासाठी आपण जे प्रत्येक ठिकाणी अर्धा मिनटं 1 मिनटं अर्धा मिनटं 1 मिनटं वाचवलेला आहे प्रत्येक प्रश्नात, तर तो तुम्ही ह्या 5 प्रश्नांना देऊ शकता ब्रेन स्टॉर्मिंगसाठी. तो पण तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणजे आलं लक्षात? पुढे जाऊया आपण. आता आपल्याला सब्जेक्ट कसे कसे आहे बघून घ्या, एकदा नजर टाकू आपण. हे 4 GS आहे, सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4, 250 मार्काचे आहे, बरोबर. आणि 1000 मार्काचं त्याचं पूर्ण टोटल होतंय. म्हणजे मुख्य परीक्षेबद्दल बोलतोय बरं का, मुलाखत पूर्व परीक्षेबद्दल बोलत नाही आपण. निबंध लेखनाचा एक पेपर आहे, मी मुद्दामून तो सेकंड सेगमेंटमध्ये टाकलेला आहे. निबंध लेखनाचा पेपर आहे. आणि सर्वात शेवटी ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 250 मार्काचे ऑप्शनल आहे. टोटल ते 500 मार्काचं भांडवल होते आहे तुमचं. तर लक्षात घ्या, तुमचे पोस्ट कोणते 3 विषय काढून देणार आहे. म्हणजे हे रघुकुलरित सज्जा चली आहे, म्हणजे नेहमीच ह्या 3 विषयांनी खूप मदत केलेली आहे पोरांना पोस्ट काढण्यासाठी. 500 मार्काचा ऑप्शनल, 250 मार्काचा निबंध लेखन आणि 250 मार्काचा इथिक्सवाला पेपर. सो तुम्ही याच्यात जास्तीत जास्त जेवढे मार्क गेन कराल, बरोबर, तेवढं तुमचे पास होण्याच्या शक्यता वाढत जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ऑप्शनलमध्ये 260+ त्या ठिकाणी गेन करताय, बरोबर, काही काही 300+ पण जातात बरं का, 300+ पण त्या ठिकाणी गेन करतात. त्यानंतर निबंध लेखनामध्ये 250+ जर तुम्ही गेले आणि इथं 120+ जर तुम्ही जाऊ शकले, तर तुमची क्लास 1 पोस्ट आजच फिक्स होऊन जाते आहे. तुम्हाला 100% क्लास 1 मिळते. आणि हे 3च विषय असे आहे ज्याच्यात तुम्ही अफलातून स्कोर गेन करू शकता. अफलातून या 3 मध्ये सहसा पोरांना ॲव्हरेज स्कोर येतो, सहसा, बरोबर. ह्या 3 पेपरमध्ये सहसा पोरांना ॲव्हरेज स्कोर येत असतो. ते खूप जास्त जात नाही, खूप कमी पण येत नाही. डिसिजन मेकिंग जे 3 सब्जेक्ट असणार आहे, म्हणून हे 3 सब्जेक्ट तुम्ही चांगले प्रिपेअर केलेले पाहिजे. याच्यामध्ये मी थोडंसं निबंध लेखनाबद्दल तुमच्याशी बोलतो, कारण हा सर्वात दुर्लक्षित होणारा विषय आहे आणि वेळेवर पाहून घेऊ हा अप्रोच विद्यार्थ्यांचा असतो. सो कृपया निबंध लेखनासाठी असं नाही केलं पाहिजे. आता लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे त्यांनी जी अट घातलेली आहे तुम्हाला, 1000 ते 1200 शब्दामध्ये एक निबंध लिहायचा आहे तुम्हाला, बरोबर. 1000 ते 1200 शब्दांमध्ये एक निबंध लिहायचा आहे तुम्हाला. म्हणजे टोटल किती लिहायचं आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला 10 ते 12 पेज, आयोगाचे जे 10 ते 12 पेज आहे, आणि टोटल 20 ते 22 पॅराग्राफ तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे. म्हणजे 20 ते 22 पॅराग्राफ मी असं का बरं बोललो, कारण 20 ते 22 पॅराग्राफ म्हणजे जवळपास तुमच्याकडे तुम्हाला त्या एसेला धरून 10 वेगवेगळे डायमेन्शन्स द्यायचे आहे. म्हणजे एका डायमेन्शनला 2 पॅराग्राफ जर कन्सिडर केले तर 10 डायमेन्शन्स तुम्हाला तिथं देता आले पाहिजे. आणि लक्षात घ्या, निबंध लेखनामध्ये पोरं काय करतात बघा, 2 प्रकारे आहे. एक म्हणजे फक्त लिहायचं म्हणून लिहिणे, बरोबर, म्हणजे की माणूस आणला बा खुर्चीवर बसवला पण त्याच्यात प्राणच नाही आहे, तर त्याला जास्त मार्क दिला जात नाही. मग प्राण टाकायचा कसा, तर लक्षात घ्या, मराठी निबंध लेखन हा जो पार्ट आहे हे मोस्ट ऑफ द प्राध्यापक चेक करणार आहेत महाराष्ट्रातले. आणि जे चेक करणार आहे त्यांना निबंध हा निबंधाप्रमाणेच पाहिजे, टेक्निकली नाही पाहिजे. UPSC मध्ये काय आहे, तुम्ही टेक्निकली लिहिले, तुमचे विचार त्याच्यात लिहिले, तर तुम्हाला जास्त मार्क पडतात. आलं लक्षात? पण इथं तसं नाही आहे गेम. MPSC मध्ये, MPSC मध्ये तुम्हाला निबंध हा निबंधासारखा लिहिणे म्हणजे काय, निबंधामध्ये तुमच्या वेगवेगळे रस असले पाहिजे. UPSC मध्ये पण जर तुमच्या निबंध लेखनामध्ये वेगळे रस असतील ना, तर तुम्हाला जास्त मार्क मिळतात. पहा, बरोबर, तुमचा निबंध हा इनोव्हेटिव्ह असला. रस म्हणजे काय, वेगवेगळे रस आहेत पहा मराठीत, तुम्ही शिकले असाल कदाचित. बिभत्स रस म्हणजे ऐकल्यानंतर किळस येते त्या गोष्टीची, त्याला बिभत्स रस म्हणतात. शौर्य रस म्हणजे त्याच्यामध्ये एकदम असं वीर हे वाटायला लागते तुम्हाला, बरोबर, जय जय महाराष्ट्र या टाईपमध्ये. सो वीर रस, बरोबर. त्याच्यानंतर रौद्र रस म्हणजे एकदम तुम्हाला, बरोबर, मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले वही तो. मग ते कोणता रस आहे त्या ठिकाणी, रौद्र रस म्हणतात त्याला. त्याच्यानंतर करुणा रस म्हणजे हे ऐकल्यानंतर एकदम मन असं, म्हणजे शेतकऱ्याच्या आत्महत्येवर आला तर तुम्ही करुणा रस त्या ठिकाणी वापरू शकता, की ज्याच्यात तुम्हाला काय होईल, दुःख. असे वेगवेगळे रस असतात, बरोबर. हे रस तुमच्या एसे रायटिंगमध्ये असले पाहिजे, की कुठं तुम्हाला, म्हणजे एक लक्षात घ्या, निबंध म्हणजे पेपर चेकिंग करणारा किंवा निबंध चेक करणारा यांच्याशी तुम्ही बोलले पाहिजे निबंधामधून. म्हणजे एखादा जर दुःखी निबंध असेल की शेतकऱ्याचे आत्मवृत्त, तर त्याच्या डोळ्यात पाणी येईल एवढं तुम्हाला मटेरियल त्याच्यामध्ये टाकावं लागणार. मग सर त्याच्यासाठी काय करायचं हे तर सगळं समजते. त्याच्यानंतर भाषा ही अलंकारिक असली पाहिजे. रस आणि अलंकार,
ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण कधीच अभ्यास करत नाही ह्या दोन टॉपिकचा, रस आणि अलंकार, पण इथं तुम्हाला रस आणि अलंकार वापरावे लागतील. वेगवेगळे अलंकार असतात. अलंकार म्हणजे काही नाही, गोष्टींना कम्पेअर करणे, बरोबर. जसं की अनुप्रास अलंकार आहे, बरोबर, ठनन ठन ठनम ठम ठनन ठन ठनम ठम, अनुप्रास अलंकार, बरोबर. असे वेगवेगळे अलंकार असतात त्याच्यामध्ये. सो हे अलंकार तुम्हाला काय करता आले पाहिजे, याच्यामध्ये वापरता आले पाहिजे. म्हणजे अलंकारिक भाषा तुमची असली पाहिजे. म्हणजे सरळ सरळ बोलण्याऐवजी तुम्हाला काय करता आलं पाहिजे, ट्विस्ट देता आले पाहिजे अलंकारिक याच्यामध्ये, आणि कंपॅरिझन करता आले पाहिजे तुम्हाला. उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर आता ॲक्च्युली माझं लहानपणापासून हा पोर्शन खूप स्ट्रॉंग आहे. मला MPSCत याच्यामध्ये जेव्हा मी पेपर लिहिला मला सर्वात जास्त मार्क होते, 49-50 पैकी 39 मार्क होते. यावेळेस काहीतरी 42चा टॉपर आहे वाटते. मी त्या बॅचमध्ये आय थिंक 17-18च्या बॅचमध्ये मी पहिला होतो महाराष्ट्रामध्ये. मला 39 मार्क मिळालेले आहे. माझं हस्ताक्षर पण खूप सुंदर होतं म्हणजे त्यामध्ये. तर मी निबंध लेखनात काय केलेलं होतं, शेतकऱ्याच्या आत्महत्येवर विचारला होता. एवढा खतरनाक लिहिला तो एसे की मला जिथपर्यंत आठवतंय ना की ज्यानं वाचला तो एसे, बरोबर, सो तो तर असा त्याला रडायला झालं असणार आहे. म्हणजे की त्याचा जो एंड होता तो असा केला मी एकदम करुणास्पद, की बाबा विठ्ठला मी एक वारकरी आहे, बरोबर, दरवर्षी वारीला भेटायला येतो, पण मी यावर्षी थेट मंदिरात न येता देवा तुझ्या त्या स्वर्गात मी तुला भेटायला येतो, तुझ्या पदरात मला घे, मी लवकरच येतो. खाली असं एक चित्र काढलं होतं असं एक रफ चित्र काढलं होतं, आणि त्याच्यामध्ये असा एक फास दाखवला होता म्हणजे मी, की बाबा मी काय करणार आहे आता, सरळ सरळ आत्महत्या करणार आहे आता मी. म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आत्मवृत्त म्हणजे ते फुलफिलच केलं शेवटी. म्हणजे ज्यानं वाचला त्यांना असे घवघवीत मार्क दिलेले असणार आहे म्हणजे मला त्या ठिकाणी. मग हे तुम्हाला काय करता आलं पाहिजे, असं त्याच्याशी बोलता आलं पाहिजे, आणि त्याच्या भावनाचा तुणतुणा वाजवता आला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळेच असे हास्यरस, बिभत्सरस त्याच्याशी उचंबळून आले पाहिजे वाचताना. तुम्ही म्हणणार सर उदाहरणार्थ पहा, मी तुम्हाला एक उदाहरण देणार होतो मगाशी, सॉरी याच्या नादात मी विसरून गेलो. उदाहरणार्थ सांगतो मी. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, समजा भारतावर निबंध लिहायचा आहे, देशावरती निबंध लिहायचा, तुम्ही कशावर पण लिहू शकता. देशावरती निबंध लिहायचा आहे तर तुम्ही कसं लिहू शकता, म्हणजे त्याला ह्याच्यासोबत म्हणजे अलंकारिक भाषेत कसं लिहू शकता, की बाबा ज्या पद्धतीनं बरं भारत देशाबद्दल निबंध लिहिताय तुम्ही, उदाहरणार्थ सांगतो. सो ज्या पद्धतीनं महाभारताच्या त्या रणांगणामध्ये द्रोणाचार्याने चक्रव्यूहाची रचना केली, आणि ह्या चक्रव्यूहाच्या रचनेने द्रोणाचार्याने जे चक्रव्यूह रचलं होतं, सो त्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूने प्रवेश केला, मात्र त्याला बाहेर कसं निघावं हे कळत नव्हतं. आणि या संधीचा फायदा घेऊन दुर्योधन, दुःशासन, कर्ण, द्रोणाचार्य, अश्वत्थामा ह्या सर्वांनी त्याला घेरलं, आणि त्या एकाकी पडलेल्या बिचाऱ्या अभिमन्यूला त्या ठिकाणी ठार करण्यात आलं. मृत्यूनंतरही जयद्रथ त्याच्या छातीवर लाता घालत होता, म्हणजे एकदम असं वाईट. आणि लगेच कम्पेअर, सो या चक्रव्यूहात अडकलेल्या त्या अभिमन्यूसारखी आज माझ्या या भारत मातेची अवस्था झालेली आहे. सो या विविध देशांनी द्रोणाचार्यासोबत कम्पेअर करायचं, विविध विकसित देशांनी जो सापळा रचलेला आहे, जे चक्रव्यूह रचलेला आहे भारतात, सो भारत त्याच्यात फसत चाललेला आहे. सो दारिद्र्य, बेरोजगारी, त्याच्यानंतर जातीवाद, त्याच्यानंतर सांप्रदायिकता, सो यांनी त्या भारत मातेला घेरलेला आहे. आणि दारिद्र्यासारखे जे जयद्रथ आहे ते आजही भारताच्या छातीवरती लाता घालताय, बरोबर. सो आता भारताला एका कृष्णाची गरज आहे, जो त्या ठिकाणी भारताला मार्गदर्शन करून ह्या चक्रव्यूहातून, मग आता काय म्हणणार आपण, की सज्ञानरूपी म्हणता येईल आपल्याला, किंवा आधुनिक रूपी म्हणता येईल, तंत्रज्ञान रूपी कृष्णाची त्या ठिकाणी गरज आहे, जो भारताला ह्याच्यातून बाहेर. सो तुमची ही भाषा असली पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या त्या एसे रायटिंगमध्ये तुम्हाला कविता वगैरे, आणि हे लय अवघड नाही, मी याच्यावर ऑलरेडी काम करायला सुरुवात केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर काम होत नसेल तर मी ऑलरेडी काम करायला सुरुवात केलेलं आहे. याच्यात थोडंसं श्रूडने धूर्तपणा पण दाखवावा लागतो. फॉर एक्झाम्पल आता मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये एकदम सोपं आणलेलं आहे बघा. म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे एसे रायटिंगमध्ये आणि कविता लिहायची आहे. तर आता केशवसुतांचं आता बरोबर, तर आता काय लिहू शकतो आपण, ज्यांनी भारतीय साहित्य, ज्यांनी मराठी साहित्याला कवीच्या स्वरूपात मोठं योगदान लाभलेलं आहे असे कवी. आपल्याला केशवसुताबद्दल काही डोंबलं माहीत नाही आहे, बरोबर. मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा, मला केशवसूत माहीत नाही, पण मी असं दाखवतोय की केशवसुतांबद्दल माझं उठणं बसणं आहे. सो ते माझ्या विचारांतले आहे, आणि मी मराठीत खूप तज्ज्ञ आहे, बरोबर. मराठी साहित्याचा माझा अखंड अभ्यास आहे, आणि मी 2-3च कडवे पाठ करून गेलेलो आहे. बघा आता इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, धर्माचे माजवुनी औडंबर, नीतीला आणि ती अडथळे, विसरुनी जे जातात खुळे, नीतीच्या पद जेथे न ढळे, धर्म होतेस तेथे धर्म होतोस
तेथेच स्थिर. म्हणजे हे तुम्ही काय करू शकता, एसे रायटिंगमध्ये पण टाकू शकता, धर्म आणि नीतिमत्ता. सो याच्याशी रिलेटेड काही लिहायचं असेल तुम्हाला तर तुम्ही तिथं पण टाकू शकता. हे केशवसुतांची तुतारी नावाची कविता आहे, त्याच्यामधून आलेलं आहे. किंवा इथिक्सच्या पेपरमध्ये पण तुम्हाला लिहायला कामेल, कारण धर्म आणि इथिक्सवर क्वेश्चन असतोच पेपरमध्ये. जुने पेपर चाळून पहा तुम्ही की इथिक्स धर्म नाही, धर्म आणि इथिक्स वेगवेगळे एकमेकांपासून. तर तुम्ही हे टाकू शकता की जिथं नीतीचे पद जेथे न ढळे धर्म होत असे तेथेच स्थिर, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. सो त्याच्यानंतर मी एक याच्यामध्ये आता जे म्हटलं ना मी तुम्हाला, बिभत्स रस, बिभत्स नाही म्हणता येणार आपल्याला करुण रस. हे ऐकल्यानंतर आपल्या मनात म्हणजे वाचणाऱ्याला दुःख निर्माण झालं पाहिजे, करुण रस. सो याच्यासाठी मी काय केलेलं आहे, डायरेक्ट एक्स्ट्रीम कवी शोधून आणलेला आहे, ते म्हणजे नामदेवजी ढसाळ. बरोबर, पद्मश्री होता त्यांना, आणि यांना अंधार जाळणारा कवी म्हणतात. मग तुम्ही जर लिहिलं अंधार जाळणारा कवी नामदेवजी ढसाळ, सो यांनी त्यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे, किंवा गोलपिटा पुस्तक असू द्या किंवा त्यांचं आणखी एखादं पुस्तक असू द्या, सो त्या पुस्तकातल्या म्हटलेल्या कवितेप्रमाणे आणि मग ती कविता लिहायची. दलित अन्याय अत्याचाराची मालिका खंडित होत नाही, स्वातंत्र्य नावाची वेश्या कधी इथं नांदत नाही. मी मुद्दामून थोडे चांगले शब्द घेतले. का बरं? कारण इथं हे म्हटलं ना, हे विद्रोही कवी आहे, त्यांना विद्रोही साहित्य म्हटलं जाते, आणि त्यामुळे ते खूप हार्श, तुम्हाला असे प्रेमळ शब्द दिसणार नाही. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं नामदेव ढसाळांना असं का बरं, सो एवढं तुम्ही का बरं एक्स्ट्रीम जाऊन लिहिलेलं आहे, शिवराळ भाषेमध्ये का लिहिलेलं आहे, तर त्यांनी तेच म्हटलं की बाबा तुम्ही जो माणूस अत्याचारांनी पिडलेला आहे, रात्रभर उपाशी आहे, आणि सकाळी उठून जर म्हणत असाल त्याला की तू तुझ्या कवितेमध्ये पहाटेची कोवळी सोनेरी किरणं उमलणारी कळी हे लिही, येतं लक्षात, पारिजाताचा सडा पडलाय त्याचा वास येत होता, हे लिहायला लावलं, तो कसा लिहिणार आहे? ज्याचं पोट रिकामं आहे, सो त्याच्या वाणीमधून त्याच्या लेखनीमधून अंगारच बाहेर पडणार आहे. बरोबर. सो तुम्ही हे लिहू शकता की या निखाऱ्यांनी, बरोबर, म्हणजे लिहिलेली कविता हे त्यांचे निखारे होते, आणि ह्या निखाऱ्यांनी समाजाला असं आपण त्याच्यामध्ये त्याला कनेक्ट करू शकतो. म्हणजे पुढे जाऊया आपण. मुकी बहिरी झालेली ही वांज व्यवस्था, आक्रोश हिला आमचा दिसत नाही, समतेचे बुरुज ढासळू लागलेत, शहीदांचे मनोरे पहा किती उंच वाढू लागलेत, पुरोगाम्यांचे बुरखे कधी चित्त फाटलेत, खालच्या जातीच्या नावावर माणसं इथेच बाटलेत, गर्व भारतीय असल्याचा कसा आम्ही करावा, जातीचा सैतान कुठं नेऊन पुरावा. आता याच्यात गंमत सांगतो मी तुम्हाला, याच्यात आजच्या असं जर लिहायला मिळालं जाती व्यवस्थेवर, तर तुम्ही आजच्या असं लिहू शकता, नामदेव ढसाळाचं नाव द्या. आणि जर इन केस असं लिहिता नाही आलं, याला मोल्ड करायचं, तर तुम्ही गंमत काय करू शकता याच्यामध्ये, सो दलित ऐवजी दारिद्र्य टाकू शकता. म्हणजे दारिद्र्याचा अन्याय अत्याचाराची मालिका खंडित होत नाही, स्वातंत्र्य नावाची वेश्या कधी ते नांदत नाही. शेवटचं जर बोलायचं झालं तर गर्व भारतीय असल्याचा आम्ही कसा करावा, जातीचा ऐवजी दारिद्र्याचा सैतान कुठं नेऊन पुरावा. फक्त त्याला नाव नामदेव ढसाळांचं द्यायचं नाही, कारण तुम्ही काय केलेलं आहे, त्याला थोडंसं मोल्ड केलेलं आहे. आणि यालाच तुम्ही बेरोजगारी पण टाकू शकता, यालाच तुम्ही स्त्री पुरुष भेदावरती लिहिताना पण टाकू शकता. बरोबर, स्त्री देऊन पण टाकू शकतो आपण त्याच्यात. सो अशा काही गोष्टी ज्या आहे ह्या तुम्हाला काय कराव्या लागतील, पाठ कराव्या लागतील. अनेक गोष्टी आपल्याला पाठ असतात, त्या भांडवल म्हणून आपल्याला त्या पेपरमध्ये, म्हणजे म्हणून म्हटलं ना, आन्सर रायटिंगमध्ये तुमची पर्सनॅलिटी दिसून पडते. आणि ज्या पोराचा हा चांगला आहे इथिक्स, त्या पोराला निबंध लेखनाला पण जबरदस्त मार्क मिळतात. आणि हां, अनेक जण विचारतील सर UPSC ज्या पद्धतीनं इंटेलेक्च्युअल आणि फिलॉसॉफिकल एसे विचारते, MPSC तसं विचारेल का? बिलकुल नाही. MPSC तसं काहीही विचारणार नाही आहे. MPSCचे साधे सोपे सरळ येतं लक्षामध्ये क्वेश्चन्स राहतील, आणि तुम्ही सगळ्या विषयाला धरून, म्हणजे तंत्रज्ञानावर एक एसी तयार करून ठेवा, दारिद्र्यावर तयार करून ठेवा, जातीवादावर, स्त्री पुरुष असमानतेवर, येतं लक्षामध्ये 21व्या शतकावरती, बरोबर, प्रशासनावरती, अशा सगळ्यांवरती एक एक एसे तुम्ही लिहून असला पाहिजे. एक्झामपर्यंत एक 14-15 तरी तुमचे एसे झाले पाहिजे. बरोबर, या पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं आहे. पुढे जाऊया आपण. आता याच्यामध्ये आणखी एक सांगायचं राहिलं तुम्हाला अभ्यास जे आहे, सो तुमचे 2 त्या ठिकाणी सेगमेंट केले आपण मेन्समध्ये, ऑप्शनल सोडून. बघा, हे अभ्यास झालेले विषय आहेत तुमचे. फॉर एक्झाम्पल, इतिहासाचा डबल अभ्यास करायची गरज नाही. इतिहासामध्ये कला संस्कृती, प्राचीन मध्ययुगीन आधुनिक जग, कारण प्रीचा अभ्यास करताना ऑलरेडी आपला अभ्यास याचा झाला आहे. जग व भारताच्या भूगोलाचा पण झाला आहे, राज्यशास्त्राचा झाला आहे, अर्थशास्त्राचा झाला आहे, पर्यावरणाचा झाला आहे. तर तुम्ही जे मी तुम्हाला म्हटलं की आत्तापासून पहिल्या महिन्यापासून तुम्ही आन्सर रायटिंग करायला सुरुवात करा. तर सर आम्ही कशावरती करायची आन्सर रायटिंग, तर तुम्हाला ह्या पोर्शनवरती आन्सर रायटिंग करायला सुरुवात करायची आहे. आलं लक्षामध्ये? याचा अभ्यास नाही करायचा, डायरेक्ट आन्सर रायटिंगला सुरुवात करायची आहे. बरोबर. आता हे झाले कॉमन, आणि याला वेटेज जास्त आहे तुलनेने, याला तुलनेने वेटेज थोडंसं कमी आहे, पण हे नवीन आहेत पूर्णपणे. आता याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. भारतीय समाज प्रिपेअर करायला किती वेळ लागतो? हार्डली 7-8 दिवस लागतात.
छोटे छोटे विषय आहे. प्रशासनाला 8-10 विषय लागतात, थोडा जास्त वेळ लागतो गव्हर्नन्सला. IR 7-8 दिवसांचा आहे. IRचा एक फंडा लक्षात ठेवा, हे जे 4 महिने आहे ना तुमचे, सो पेपर सेट व्हायचा आयोगाचा, हे जे 4 महिने आहे ना, ह्या 4 महिन्यातलं तुम्ही IR चांगलं करून जा. इंटरनॅशनल रिलेशन, सो अमेरिकेबरोबर कसे बदलत चाललेले आहे, सो रशियाबद्दल, चायनाबरोबर कसे बदलत चालले, पाकिस्तानबरोबर बदलत चालले आहे, बांगलादेशबरोबर, नेपाळमध्ये आता क्रांती झालेली आहे. सो ते करंटमधलं करा, तुम्हाला जास्त इथं त्याची मार्जिन मिळेल. म्हणजे सामाजिक न्याय 5-6 दिवसात कन्क्लूड होऊन जातो. सोपे आहे. विज्ञान तंत्रज्ञान 4-5 दिवसाचा पोर्शन आहे. हा पण करंट ओरिएंटेड विषय आहे. विज्ञान तंत्रज्ञान आणि IR हे जे 2 विषय आहे ना, याच्यामध्ये करंटचं जरा जास्त विचारतात तुम्हाला ते. सो हा 4-5 दिवसाचा गेम आहे. आपत्ती व्यवस्थापन एक 5-6-7 दिवसात होऊन जाते. अंतर्गत सुरक्षा पण 5-6 दिवसाचा खेळ आहे पहा पूर्णपणे. हा नीतिशास्त्र सचोटी आणि अभियोग्यतेसाठी 1 ते सव्वा महिना लागू शकतो प्रिपेअर करायला. का बरं 1 ते सव्वा महिना लागू शकतो तुम्हाला? तर त्याचं मेन कारण आहे, याच्यामध्ये तुम्हाला केस स्टडीज पण प्रिपेअर करायचे असतात. सो जवळपास 120 मार्काला वगैरे तुम्हाला थेरी विचारतात आणि जवळपास 130 मार्काला तुम्हाला केस स्टडीज विचारल्या जातात. म्हणजे 10 मार्क मागं पुढं होऊ शकतात. सो त्याच्यामुळे हा विषय प्रिपेअर करायला नव्याने, म्हणजे याच्या आधी कधीच केला नाही, तर तुम्हाला थोडासा याच्यामध्ये नीतिशास्त्र सचोटी आणि अभियोग्यतेला थोडासा वेळ लागू शकतो. बाकी तुम्हाला जास्त वेळ याच्यामध्ये लागणार नाही. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला दुरून अवघड वाटते मेन्सची प्रिपरेशन, पण जेव्हा तुम्ही त्याच्यात उतरता तेव्हा तुम्हाला रिअलाइज होते की अरे हे तितकं अवघड नाही आहे. आणि जसे जसे भारतीय समाजाची झाला हा प्रिपेअर झाला विषय, आता त्याचं पण मी तुम्हाला शेड्युलिंग करून देतो. पहा, तुम्हाला काय करायचं आहे, दिवसाचे 3 स्लॉट पाडायचे आहे, बरोबर. 6-6-6 आणि 6 तास झोपायला. आता मी असं म्हणत नाही की 6 तास म्हणजे सर 18 तास अभ्यास होत असते का दिवसाला? 18 तास करायचं नाही बाळांनो, पण तुम्हाला ह्या पहिला स्लॉट आपण कन्सिडर करू की सकाळी 6, कोणाचा कसाही असू शकतो, काही लोक रात्री अभ्यास करतात. मी ओघम सांगतो, 6 ते फ्रेशवाला जो टायमिंग आहे तुमचा 6 ते 12चा सकाळी समजा म्हणतोय, तुमचा वेगळा पण असू शकतो, पण 6 तासाचा स्लॉट कॉमन असणार त्याच्यामध्ये. ह्या 6 तासाच्या स्लॉटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, किमान 4 ते 5 तास, कारण फ्रेश टायमिंग आहे सकाळचा हा. सो त्याच्यामुळे 4 ते 5 तास तरी तुम्हाला याच्यामध्ये मिळाले पाहिजे अभ्यासाला. नाश्ता आणि आंघोळ वगैरे किंवा सुचिरभूत होणे, सो याच्यासाठी तुमचा थोडासा 1-1.5 तास जाऊ शकतो, पण 4.5 ते 5 तास तुम्हाला याच्यामध्ये मिळाले पाहिजे पहिल्या स्लॉटमध्ये. पहिला जो स्लॉट आहे हा सामान्य अध्ययनाच्या अभ्यासासाठी असणार आहे. म्हणजे 4 GS येतं लक्षात, आणि 1 निबंध लेखन. 4 GS आणि 1 निबंध लेखन. सो याची तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिस करायची आहे. निबंध लेखन थोडं बाजूला ठेवू, शेवटी बोलू आपण त्याच्यावर. सामान्य अध्ययनाचा अभ्यास करायचा आहे. तर सामान्य अध्ययनाचा अभ्यास करायचा म्हणजे कशाचा करायचा आहे? तुम्ही जर नवीन असाल तर या विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जर तुमचं प्रिपरेशन झालेलं नसेल तर या विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये? सो त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही? कंटेंट गेनिंग करणार, म्हणजे अभ्यास करणार, रट्टा मारणार, मॅक्झिमम तर रट्टाच मारणार, कारण ढाचा हा शब्द मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितला होता. कंटेंट रिटेन्शन, सो कंटेंट रिटेन्शन होऊनच जाते, कारण तुम्ही सोबत ॲन्सर रायटिंग करणार आहे ना, ते ऑटोमॅटिक डोक्यात राहते. पण कोड तयार करणे किंवा स्टोरीज तयार करणे, सो असं करून तुम्हाला कंटेंट रिटेन्शन करावं लागणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं ब्रेन स्टॉर्मिंगवर भर द्यायचा आहे. ते पण मी बोलतो तुमच्याशी, याच्यावर एक स्पेशल लेक्चर मी तुमचं कंडक्ट करतो, तसं त्या ठिकाणी क्लिअर होणार नाही हा ब्रेन स्टॉर्मिंग पोर्शन जो आहे तो. त्यानंतर डायमेन्शन गेनिंग, ब्रेन स्टॉर्मिंग, डायमेन्शन गेनिंग. मेन म्हणजे काय, तुम्हाला कंटेंट उचलायचा आहे, जो म्हटलं ना मी तुम्हाला. सो याला पूर्ण जर वेळ दिला तुम्ही 4-4.5, आणि पहिला जो फ्रेश टायमिंग आहे हा कंटेंट गेनिंगवरच घालवा तुम्ही. दुसरा जो स्लॉट आहे याच्यामध्ये पण तुम्हाला 4-5 तास मिळतील. याच्यात तुमचं जेवणात किंवा दुपारी एखादी नॅप घेत असाल तर यात 1-1.5 तास जाऊ शकतो तुमचा. म्हणजे 4.5-5 तास तुम्हाला सेकंड स्लॉटमध्ये पण जवळपास मिळू शकतात. आपण 4च तास पकडू. याच्यात काय करायचं आहे तुम्हाला, तर सामान्य अध्ययनाची उत्तर लिखाण. म्हणजे तुम्ही जर आजपासून किंवा उद्यापासून सुरू करताय तर दुपारी थोडंसं ॲन्सर रायटिंगची, दुपारी थोडा स्लॅक असते ना, तर त्या वेळात तुम्ही काय करू शकता, ॲन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करू शकता. मग आता कशाची करणार ॲन्सर रायटिंग? जे मी तुम्हाला कॉमन सब्जेक्ट म्हटलं होतं पाहे, सो याची ॲन्सर रायटिंग सुरू करून टाका तुम्ही आत्तापासून, कारण पहिल्या महिन्यापासून सुरू करायचं आहे ना तुम्हाला. सो हे उत्तर लिखाण करायचं आहे. उत्तर लिखाण केल्यानंतर इव्हॅल्युएशन करून त्यात काही व्हॅल्यू एडिशन्स असतात ते करायचे आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर याच वेळेमध्ये तुम्हाला वैकल्पिक विषयाचं पण लिखाण करायचं आहे सोबत. आणि हां, तुम्हाला जर क्लासेस करायचे असतील मेन्सचे तर तुम्ही ह्या स्लॉटमध्ये करू शकता आफ्टरनूनच्या. आम्ही पण 10 पॉइंटर जी बॅच लॉन्च करतोय, यामध्ये शिकवण्याला लय कमी महत्त्व दिलेलं आहे. आम्ही 1-1 तास 2 विषय घेणार आहे एक दिवशी, 1-1 तासच देणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 2 तास तुम्हाला लर्निंग करायची आहे. सो तुम्ही ह्या स्लॉटमध्ये करू शकता ती क्लासेस करायचे असतील तर तुम्हाला. कशाचे? GSचे. म्हणजे अनेक पोरं आहेत ना ज्यांचा GSचा अभ्यास नाही, तर त्यांना वाटते की नाही आम्ही क्लासेस केले पाहिजे बाबा, तर तुम्ही हा वेळ देऊ शकता दुपारचा क्लासेससाठी.
पहिल्या सेगमेंटमध्ये कुठेही जो तुमचा प्राईम टाईम असतो पहा, काही काही लोकांचा रात्री 9 ते 3 असतो पहा, तर त्याच्यात तुम्ही फक्त आणि फक्त तो जर फ्रेश टायमिंग असेल तुमचा तर त्यात सामान्य अध्ययनच करायचं. जो स्लॅक टायमिंग असतो त्यात आन्सर रायटिंग करायची. आणि जो शेवटचा स्लॉट आहे डेली तुम्हाला वैकल्पिक विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्याला एक पूर्ण 6 तासाचा स्लॉट दिला. सो याच्यातले 4 तास तुम्हाला मिळू शकतात म्हणजे अभ्यासासाठी. सो त्याच्यात तुम्हाला क्लास पण करायचा आहे आणि वैकल्पिक विषयाची क्लासेसच्या माध्यमातून म्हणा किंवा क्लासेस नसेल तर सेल्फ स्टडीच्या माध्यमातून म्हणा प्रिपरेशन करायची आहे. याच्यात क्लासेस पण आले आणि अभ्यास पण आला. रायटिंग याच्यात येणार नाही, रायटिंग सेकंड स्लॉटमध्ये येईल तुमची. सो हा एक सुंदर आणि हा सर्वात महत्त्वाचं, एसेकडे दुर्लक्ष होऊ नये. आत्तापासूनच कंटेंट गेनिंग आणि रायटिंगवर आपल्याला करायचं आहे. म्हणून तुम्ही काय करा, शनिवार आणि रविवार दर आठवड्याला 1-2 तरी निबंध लिहून झाले पाहिजे आपले. या हिशोबाने काम एक जरी झाला तरी खुश आहे. म्हणजे महिन्याला 5 होतात तुमचे, खूप झाले 5 म्हणजे 5×4 = 20 निबंध म्हणजे खूप झाले एक्झामपर्यंत. तर ते मी तुम्हाला सांगेलच म्हणजे की बाबा ज्याचे लयच वांदे आहे तरी पण कंटेंट आणायचा कुठून, त्याच्याबद्दल आपण एक स्पेशल लेक्चर कंडक्ट करून बोलू. ॲट द एंड एक जाता जाता एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला एक लय महत्त्वाचा शब्द सांगतो की तुम्हाला इन जनरल सांगतो. पहा आमचे सर म्हणायचे जे IAS आहे ते नेहमी सांगायचे मला, सागर UPSC आन्सर रायटिंग करताना एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची, पेपर काळा झाला पाहिजे. म्हणजे हे लोकल लँग्वेजमध्ये होतं, जसं मित्र एकमेकाशी बोलतात तसा. याचा अर्थ असा होतो की सगळे जे 20 प्रश्न असतात आयोगाचे हे तुमचे अटेम्प्ट झाले पाहिजे. जर तुमचे 20ही प्रश्न अटेम्प्ट झाले तर तुम्ही जिंकले, आणि जर 20 प्रश्न अटेम्प्ट होत नसतील तुमचे तर हरण्याच्या शक्यता वाढतात. सो त्याच्यामुळे एकच प्रश्न जो मला चांगला जमतो मग मी तो पूर्ण लिहून काढतो, 2 पान लिहितो, अशी चुकी करायची नाही. 150 शब्द म्हटलं, 1.5 पेजेस खूप होतात आयोगाचे. ते कोरे पेजेस असतात ते या टाईपमध्ये जे असतात, आल्या लक्षामध्ये, या टाईपमध्ये असतात. सो ते 1.5 पेजेस खूप झाले. मोह आवरायचा, कारण दुसरे पण प्रश्न सोडवायचे आहे. जाता जाता जसं मी म्हटलं होतं ना प्रिलिमसाठी लो हँगिंग फ्रुट्स हा शब्द वापरला होता, कॉमन मिनिमम, तसं मी तुम्हाला मेन्ससाठी एकदम मराठीमध्ये सांगतोय. पहा, पेपर काळा झाला पाहिजे किंवा पेपर काळा करता आला पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे सर्व प्रश्न सॉल्व झाले पाहिजे. सो या अँगलनी तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे, म्हणजे रायटिंगची स्पीड तुम्हाला गेन करायची आहे. आलं लक्षामध्ये? ज्यानं 20ला 20 प्रश्न सगळं ऑप्शनलच्या बाबतीत सगळं जर व्यवस्थित झालं तुमचं तर तुम्ही 100% परीक्षा पास होणार. आलं लक्षामध्ये? घवघवीत यश तुम्हाला मिळणार, क्लास 1च पोस्ट त्या ठिकाणी मिळणार तुम्हाला. सो हे होतं तुमचं मुख्य परीक्षेचं नियोजन. खूप बोलायचं आहे, खूप बोलण्यासारखं आहे. आपण आणखी त्याच्यात भेदलं नाही, ते घुसलो नाही, पण कमी वेळात आपल्याला जेवढं जास्त मला सांगता येईल आता, कारण एक्झाम तुम्हाला आता प्रिपरेशन करायचं आहे पुढचं, याच्यासाठी मी तुम्हाला ती प्लॅनिंग म्हणून जेवढं जास्त सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. आपण मधामधात आणखी भेटत राहू, त्याच्यामध्ये एक टॉपिक घेऊन येईल, त्याला आपण तोडत नेऊ, म्हणजे स्टेप बाय स्टेप. आजचं लेक्चर कसं झालं हे आम्हाला लिहून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सो तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.